Praise the Lord. देवाला धन्यवाद. Warm greetings to you all in Jesus' name. प्रभू येशूंच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना शुभेच्छा, स्वागत. I hope you all are doing well. माझी अशी आशा आहे की तुम्हा सगळ्यांचं चांगलं चाललं असेल. Amen. कसे आहात? बरे आहात का? That's the way we say it in Pune. पुणेरी. Amen. Destiny connections. संकल्पातले संपर्क. संकल्पातले संपर्क. Connections. म्हणजे आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतले संपर्क. When God sends people to move you forward. ज्या देव तुमच्यासाठी लोकांना पाठवतो तुम्हाला पुढे न्यायला. Amen. आमेन. Let me begin by opening the word. देवाचं वचन उघडूनच सुरुवात करू दे मला. Because there is a beautiful verse given in the book of Amos. कारण आमोस मध्ये एक सुंदर वचन दिलेलं आहे. And this sounds very small but carries a lifetime of revelation. आणि ते वाटतं फार लहान पण त्याच्यामध्ये आयुष्यभराचं प्रगटीकरण आहे असं म्हटलं तर चालेल. And here the prophet Amos cries out in the middle of judgment. आणि इथे आमोस नावाचा संदेष्टा सर्व न्यायामध्ये ओरडतो आणि म्हणतो. In Amos 7 verse 5. आमोस 7वा अध्याय आणि त्यातल्या 5व्या वचनामध्ये, Lord God, please stop. How can Jacob rise? आमोस 7:5 मध्ये आमोस म्हणतो, तेव्हा मी म्हणालो, हे प्रभू यहोवा, आटपते धर, याकोब कसा उठून उभा राहील? See, this is the question of this prophet. आणि या संदेष्ट्याने हा देवाला प्रश्न टाकला. And that question is not about prayer language. आणि हा प्रश्न काही कुठला प्रार्थनेच्या जीवनाविषयीचा नाही. It's about destiny language. तर आयुष्याची जी ठरलेली दिशा असते ना त्याविषयीचा आहे. Because here Amos is admitting कारण इथे आमोस कबूल करतो that Jacob cannot rise by himself. की याकोब स्वतःहून उत्कर्षाला येऊ शकत नाही. That Jacob cannot recover by himself. की याकोब स्वतःहून रिकवर होणार नाहीये. And he cannot fulfill purpose without some kind of help. आणि कुठल्या तरी पद्धतीच्या मदतीशिवाय त्याला जमणार नाहीये. And that's why he says, आणि म्हणून आमोस म्हणतो, then I said, Lord God, please stop. How can Jacob rise? तेव्हा मी म्हणालो, हे परमेश्वरा, थोडंसं आटपते धर, कारण याकोब कसा उठून उभा राहील? And so what Amos is really saying is this. म्हणजे आमोस इथे नेमकं जे म्हणतोय ते हे आहे, My God, की माझ्या देवा, Jacob needs help to get up. याकोबाला उठायला मदतीची गरज पडत आहे. Jacob needs help to get up. याकोबाला उठायला मदतीची गरज पडत आहे. And that reveals a truth to आणि us. त्यातून आपल्याला एक सत्य प्रगट होतं. And that God's destiny for your life की देवाची ठरलेली दिशा तुमच्या जीवनासाठी जी आहे will always match the way he wired you. ती नेहमी त्या रस्त्याशी जुळून येईल ज्या देवाने तुम्हाला घडवलंय. See, your experiences, your passions, तुमचे अनुभव, तुमचा आवेश, your gifts and your story. तुमच्या देणग्या, तुमची कथा, But it will always almost be fulfilled through the help of the people. पण लोकांच्या मदतीनं ऑलमोस्ट ते सगळं पूर्ण होईल. Amen. आमेन. Somebody has to help you. कोणीतरी तुला मदत केली पाहिजे. Nobody rises in life alone. बाकी आयुष्यात उत्कर्षाला एकटं कोणी येत नाही. Somebody has pushed you. कोणीतरी तुला ढकललं पुढे. Somebody has helped you. कोणीतरी तुला मदत केलेली आहे. Somebody has prayed for you. कोणीतरी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. Somebody has shared the gospel to you. कोणीतरी तुला शुभवर्तमान सांगितलेलं आहे ना. Somebody has counseled to you. कोणीतरी तुला काहीतरी चांगली सल्ला मसलत केलेली आहे की ऐसा करो बेटा, ऐसा मत करो. Somebody has encouraged you. कोणीतरी तुला प्रोत्साहन दिलेलं आहे. Somebody has warned you. कोणीतरी तुला सूचना पण दिली आहे, वॉर्निंग दिलेली आहे, ऐसा नाही करणार. Somebody has held your hand and taken you to your destiny. कोणीतरी हात धरून तुला अक्षरशः तुझ्या संकल्पापर्यंत आणलेलं आहे. See, we cannot rise on our own. आणि आपल्या स्वतःहून आपण उत्कर्षाला येऊ नाही शकत. And that's why we have to set aside all our pride. आणि म्हणून आपला सगळा जो गर्व आहे ना तो आपण बाजूला ठेवलाच पाहिजे. Amen. Amen. And so destiny is personal. तर आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे संकल्प व्यक्तिगत असतो. But पण fulfillment is relational. त्याचं पूर्ण होणं हे नात्यांशी
संपर्कांशी बांधलेलं असतं. Are you getting me? कळतं ना? Your destiny is personal. बघ, तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा ती तुझीच आहे, ती व्यक्तिगत आहे, ती तुझ्यासाठी ठरलेली आहे. But पण fulfillment of it is relational. ती ठरलेली दिशा पूर्ण करण्यामागे काही संपर्क सुद्धा असतात, Amen. काही नाती असतात, काही संबंध असतात जे तुला पुढे ढकलून करायला लावतात. And that's why we come to church म्हणून तर together. आपण अशा रीतीने चर्चला एकत्र जमतो. We build our relationship with one आपली another. नाती आपण एकमेकांशी घनिष्ठ करतो की नाही? We get our help from one another. आपल्याला एकमेकांपासून मदत मिळते, आपण एकमेकांशी आपली नाती वाढवतो, कमीत कमी प्रयत्न तरी करतो. A lone ranger will never rise. जो एकटा आहे तो कधी वर यायचा नाही. Amen. एकटा कधी वर येत नसतो. And so Jacob needed someone to help him rise. तर याकोबाला सुद्धा कोणाची तरी गरज होती की ते कोणीतरी येऊन त्याला मदत करावी, उत्कर्षाला यायला. And that means destiny is not self-made. आणि याचा अर्थ आयुष्याच्या ठरलेल्या दिशा स्वतःहून बनत नसतात. हे सेल्फ मेड मामला है ही नाही. You may be anointed. तुम्ही असाल अभिषिक्त You may be gifted. आणि असाल तुमच्याकडे दान देणग्या भरपूर असतील. You may be very intelligent. फार तुम्ही बुद्धिमान सुद्धा असाल, आपली मनाई नाही. You may be prayerful also. आणि तुम्ही प्रार्थना सुद्धा खूप करत असाल. You may be a Bible reading student. आणि कदाचित तुम्ही बायबल वाचणारे बायबलचे विद्यार्थी सुद्धा असाल. You may be in your top post. आणि कदाचित तुम्ही टॉप मोस्ट पोस्ट वर असाल. You may be working hard. आणि मेहनत सुद्धा खूप करत असाल की कष्टाळू माणूस आहे. But yet God still uses people to lift people. तरीही देव लोकांना वापरतो, लोकांना वर आणायला. देव माणसांना वापरतो, काही माणसांना वर आणायला. Amen. Amen. And so destiny helpers are people तर आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे लोक असे असतात for whom God assigns to enhance your life. ज्यांना देव नेमतो. तुझं जीवन पुढे आणायला देव त्यांना नेमतो. He assigns them to shape your life. तुझ्या आयुष्याला आकार द्यायला देव त्यांना नेमतो. Your growth तुझी वाढ is in their hands. त्यांच्या हातात असते, कारण देवाने त्यांना तुझ्यासाठी पाठवलंय की जा इनकी गाडी थोडी आगे ढकल. Amen. आमेन. Many times they open doors for you that you yourself cannot open. आणि अनेक वेळा ती माणसं तुमच्यासाठी अशी काही दारं उघडून जातात की जी दारं तुला स्वतःला सुद्धा उघडता येत नाहीयेत. You may be trying and trying, तुम्ही प्रयत्न करत असाल. but suddenly God sends somebody पण अचानक देव कुणाला तरी पाठवतो, who is called a destiny helper, ज्याला म्हणतात माझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारा आला रे बाबा. and he does it for you. आणि तो तुझ्यासाठी करतो आणि जातो. Praise God. असे लोक. God doesn't come in himself to देव help you. स्वतः येत नाही ना, He uses people to देव help you. लोकांना वापरतो तुला मदत करायला. And they give you access. आणि मग ती माणसं तुला तो प्रवेश देतात. Sometimes they offer you wisdom, कधी कधी ती माणसं तुला थोडंसं ज्ञान पण देतात. and some of the wisdom where you cannot yourself understand. आणि काही असं ज्ञान तुला देऊन जातात की जे ज्ञान तुला कळत नव्हतं, तुला समजत नव्हतं, पण त्यांनी येऊन तुला ते ज्ञान दिलं. Sometimes कधी कधी there are people who can correct you. काही लोक तुझ्या चुका तुला सुधरवून सांगतील. Sometimes your own people cannot, but those people can. कधी कधी तुझ्या घरच्या लोकांना तुझ्या चुका तुला सांगता येणार नाहीत, पण हे डेस्टिनी हेल्पर जे असतात ना, ते येऊन तुला म्हणतील की बाबा तू इथे चुकला तर चुकला सुधर. They become the bridge for your destiny. आणि ते तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला पूर्ण करणारे पूल बनतात. पूल. They connect you. ते तुमचा संपर्क लावून देतात. And at times they may even challenge you. आणि कधी कधी असली लोक तुम्हाला आव्हान सुद्धा टाकतील. And some helpers are pleasant, आणि काही मदत करणारे मदतगार प्लेझंट असतात, but सौख्यमय. some helpers are very painful. काही मदतगार जरा वेदनामय असतात. But God can use both to move you पण forward. देव दोन्ही पद्धतीच्या माणसांना तुला पुढे न्यायला वापरू शकतो. Amen. कारण ही दोन्ही पद्धतीची माणसं तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेसाठी तुला मदत करणारी माणसं देवाकडनं आलेली आहेत. We need to have these kinds of people. असल्या पद्धतीची माणसं आपल्याला असणं गरजेचं आहे. Just because somebody shouts doesn't mean he is not your destiny helper. कोणीतरी ओरडतं, कोणीतरी रागवतं, म्हणजे तो तुझ्या संकल्पाला पूर्ण करणारा, मदत करणारा माणूस नाही, असे निष्कर्ष पटकन लावायचे नसतात. Sometimes कधी कधी God wants you to become humble. देवाची इच्छा असते की तू नम्र हो ना. We should have a teachable spirit, आपल्यामध्ये पण शिकून घेणारा a आत्मा learning पाहिजे. attitude. आपल्यामध्ये शिकून घेणारा आत्मा, प्रेमळ वृत्ती हवी का नाही? A disciple should remain a disciple. आणि शिष्य शिष्यच राहायला पाहिजे ना. Amen. शिष्य काय गुरुचा गुरु बनायला हवा का? शिष्य शिष्यच राहायला हवा ना बेटा. Now let me take you to Joseph, नेतो तुम्हाला योसेफाकडे. चला. because Joseph had a dream, कारण योसेफाला पडलं स्वप्न. but dreams don't realize the truth. पण स्वप्नांना सत्य कळत नाही. A dream needs a platform. स्वप्नाला काहीतरी मंच लागतो ना, ते स्वप्न पूर्ण व्हायला. Amen. आमेन.
You can carry your dream all your life, तुम्ही आयुष्यभर तुमची स्वप्न स्वतःत बाळगाल, but unless you receive a platform, पण जोवर तुम्हाला एखादा मंच ते साकार करायला मिळत नाही, you will not rise high. तू वर येणार नाही. सपने सपने ही रहेंगे फिर. Joseph had vision, योसेफाला दृष्टांत होता, but he had no visibility. पण त्याला ते क्लिअर दिसत नव्हतं. दृष्टांत झाला पण स्पष्ट दिसत नव्हतं. And to add to his woe, आणि त्याच्या त्या वेदनेत भर घालायला his brothers were destiny disruptors. सख्खी भावंड त्याची अशी धोकादायक निघाली बघा, की ज्यांनी त्याला फसवलं. Sometimes कधी कधी your destiny can be disrupted by some people. काही लोकांद्वारे तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा थोडी अडचणीत येऊ शकते, कारण ते अडचण करणारे लोक आहेत. And so you need to know तुम्हाला कळलं पाहिजे who are people who push you towards your destiny and who are the people who drag you away from your destiny. तुझं तुला कळलं पाहिजे आतापर्यंत, की तुला तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाच्या जवळ नेणारी माणसं कोण आणि त्याच्यापासनं भकवणारी माणसं कोण. Amen. Amen. It is other thing that God may use even their betrayal to move you forward. आणि ही मग वेगळी बाब आहे, की काही लोकांनी जरी तुला फसवलं आणि धोका दिला तरी देव त्या सगळ्यातनं तुला ते पुढे नेण्यासाठी वापरेल, ते वेगळं आहे. See, but that betrayal period is a tough period. पण तो धोका जो तुम्हाला मिळालेला आहे, तो जो काळ असतो तो एकदम अवघड असतो. And if you're not careful, you can fall. आणि त्या काळात तुम्ही सांभाळून राहिला नाही तर धाट करून पडणार आहात. So it's always better to be away from these destiny disruptors. मग आयुष्याच्या ठरलेल्या दिशेची नासधूस करणारी जी माणसं असतात त्यांच्यापासून एक नाही 1000 पावलं लांब राहा. Amen. And sometimes if you cannot move away from them, आणि कधी कधी असल्या लोकांपासून समजा तुम्हाला लांब जाता नाही आलं, God gives you wisdom देव तुला ज्ञान देतो how to deal with them. या लोकांशी कसं वागायचं. Amen. देव ज्ञान देतो How to live in the midst of such people. अशा लोकांच्या मध्ये सुद्धा कसं राहायचं, कसं वागायचं, देव ज्ञान देतो. And sometimes कधी कधी God uses those very people त्याच लोकांना देव वापरतो to humble you, तुला नम्र to करायला put you in the right position. आणि तुला योग्य पोझिशन मध्ये टाकायला. Like when you see Potiphar, जसं तुम्ही जेव्हा पोटिफराला पाहता, he was in and out. He was for Joseph, sometimes not for Joseph. पोटिफर कसा बाहेर आत कधी तो योसेफासाठी उभा राहायचा, कधी तो योसेफासाठी नाही उभा राहायचा. But he was in one way helping Joseph. एका रीतीनं तो योसेफाला मदत करणारा झाला की नाही. Even the prison keeper, आणि तुरुंगाचा अधिकारी सुद्धा, even Pharaoh, आणि फारो राजा सुद्धा, they were all in their own way destiny helpers at different stages of असं म्हणायला Joseph's गेलं life. तर ते सगळेच योसेफाच्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे, टप्प्याटप्प्याला मदत करणारे लोक निघाले. So all the wicked people also that come in your life, तर जी सगळी दुष्ट माणसं सुद्धा तुमच्या जीवनात येतात ना, sometimes कधी कधी they can push you forward ती तुम्हाला पुढे ढकलू शकतात. because you can run away from them. कारण तुम्ही त्यांच्यापासून पळून जाल ना. पळून जाल म्हणजे कुठे जाल, पळून गेला म्हणजे त्यांच्यापासून गेला, पुढे गेला. And God knows how to use bad people to push you and good people to pull you in. आणि देवाला माहिती असतं की वाईट माणसांनी तुला कसं पुढे ढकलून टाकायचंय आणि चांगल्या माणसांनी तुला कसं आत आणायचंय. Amen. Amen. If you are strongly attached to God, हा, तुम्ही जर देवाशी तेवढ्या घनिष्ठ नात्यात असाल, He will push you forward even through those enemies. देव त्या शत्रूंद्वारे पण तुम्हाला पुढे 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 नाही. Praise God. Amen. The enemies cannot shackle you. शत्रू तुम्हाला साखळ्यात नाही घालू शकत. No matter what they do. त्या शत्रूनी काही करतो तुला साखळ्यात घालू नाही शकत. Amen. आमेन. That's why Joseph said म्हणून योसेफ म्हणाला in Genesis 45 verse 5, उत्पत्तीचा 45वा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन, God sent me ahead of you to save lives. उत्पत्ती 45:5 मध्ये तो असं म्हणालेला आहे की तुम्ही मला इकडे विकले यावरून आता खिन्न होऊ नका, आपल्या स्वतःनं, कारण देवाने मला जीव वाचवण्याकरता तुमच्याकडे पाठवलेले आहे. Did you see that? देवाने God मला- sent me ahead of you देवाने तुमच्या अगोदर मला इथे पाठवलं to save lives. तुमचे जीव वाचवायला. Amen. जीव वाचवायला. So God can turn opposition into elevation. तर देव विरोधाला सुद्धा उत्कर्षात बदलू शकतो. So Joseph did not rise because of his talent alone. तो योसेफ केवळ त्याच्यामध्ये असलेल्या प्रतिभा आणि कलागुणांमुळे वर आलाय अशा भ्रमात राहू नका. He rose because God connected him to the right people at the right time. तो वर आला कारण देवाने योग्य वेळेला योग्य माणसांशी त्याला बांधून दिलं. Amen. योग्य वेळेला योग्य माणसांशी देवाने त्याला बांधून दिलं म्हणून तो वर आला. फक्त टॅलेंटवर माणसं आध्यात्मिक जगतात वर येत नसतात. And some of you are frustrated because you are gifted but disconnected. आणि तुमच्यातले काही लोक कंटाळलेले आहेत, वैतागलेले आहेत, कारण की तुम्ही आहात कलागुणी पण तुटलेले आहात, कापलेले आहात, विभक्त आहात. You are not connected with the right people. संपर्क तुमचा योग्य लोकांशी तुमचं नातं बसणं उठणं नाहीच आहे.
If you see David, जर तुम्ही दावीदाला पाहिलं, David was anointed, दावीद अभिषिक्त होता, but he was anointed in private. पण खासगी रीतीनं अभिषिक्त. But he was unknown in public. पण लोकजमावामध्ये कोणी त्याला ओळखत नव्हतं, See? पण खासगी रीतीनं तो अभिषिक्त होता. You may be anointed in private, तसं तुम्ही खासगी रीतीनं अभिषिक्त असाल, but you have to step out to be known even in the public. पण लोक समुदायासमोर तुमची ओळख व्हायला तुम्हाला लोकांच्या गर्दीत पाऊल टाकावं तर लागेल ना, Amen. ताकि दुनिया भी जाने इस पर अभिषेक है. Samuel poured oil on him, शमूएलाने त्याच्यावर तेल ओतलं, but that was not enough. पण तेवढं पुरेसं नाही ना. That alone could not put David on the throne. त्या एकट्यावरती तर दावीद सिंहासनावर जाऊन बसू शकत नाही की शमूएल माझ्या घरी आला आणि माझ्या बेडरूम मध्ये त्यांनी मला अभिषेक दिला आणि गेला, पण त्या एकट्यावरती तर तो सिंहासनावर बसू नाही शकत. He had to meet Jonathan. त्याला योनाथानाला भेटावंच लागलं. See? ते And समजलं. God brought Jonathan in David's life. आणि देवाने योनाथानाला दाविदाच्या जीवनात आणलं, And Jonathan gave protection to David. आणि योनाथानाने दाविदाला संरक्षण दिलं. He showed him the strategy. योनाथानाने दाविदाला योजना शिकवल्या की ऐसा करते फिर वैसा करते. See? Because he was the king's son. कारण तो राजाचा मुलगा ना, राजकुमार होता योनाथान, So- राजाचा मुलगा, तर त्याने शिकवलं त्याला. David was getting trained from a king's son. म्हणजे महालातल्या राजकुमाराकडनं दाविदाला ट्रेनिंग मिळत होतं की स्ट्रॅटेजी कशा करायच्या असतात How to be the next king. आणि पुढचा राजा कसं बनायचं हे ट्रेनिंग Amen. सद्यस्थितीतला जो राजा, त्या राजाच्या पोरांनीच याला दिलं. So through Jonathan he was gaining access to be the next king. म्हणजे योनाथानाद्वारे त्याला प्रवेश मिळाला पुढचा राजा व्हायला. But if he had disconnected himself from Jonathan, पण त्याने योनाथानापासून जर संबंध कट केला असता, many of the things of what his father was doing and trying to do against David, he wouldn't have known. तर अनेक गोष्टी योनाथानाचा बाप म्हणजे शाऊल राजा, जो दाविदाच्या विरोधात काम करत होता, त्या अनेक गोष्टी दाविदाला कळल्या नसत्या जर योनाथानाशी त्याने बोलणंच बंद करून कट्टी करून टाकली असती तर. So Jonathan recognized David's calling तर योनाथानाने दाविदावरचं पाचारण ओळखलं की बंदे पे कॉलिंग आहे, and he stripped himself of his robe, आणि त्याने आपला स्वतःचा झगा बाजूला ठेवला, removed the sword also. तलवार पण काढली. See, he knew that this is the king that is standing before me. म्हणजे काय, त्याला कळलं की हा राजा माझ्या समोर उभा आहे, आता ते- पुढचा राजा उभा आहे माझ्या समोर. And he was so confident about David आणि दाविदाविषयी योनाथानाला एवढी खात्री होती that this man की हा माणूस will never take advantage of me. कधी माझा गैरफायदा किंवा फायदा काहीच घेणार नाही. Because destiny helpers are not threatened by your future. का आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे जे कोणी लोक असतात त्यांना तुमच्या भविष्याची काही भीती वाटत नाही. नाही पण हे माझ्यापेक्षा मोठे झाले तर, नाही पण ह्यांना माझ्यापेक्षा जास्त इज्जत मिळाली तर, असली टेन्शन त्यांना नसतात, कारण देवानी त्यांना तुझ्या संकल्पाला पूर्ण करायला मदत म्हणून पाठवलंय. Jonathan had no envy about David. योनाथानामध्ये ईर्ष्या नव्हती, हेवा नव्हता दाविदाविषयीनं की अभी हे राजा बनेगा मेरे बाप के He जगह never है. even thought that actually after my father I should be the next king. त्याने कधी असा विचार पण केला नाही. ऍक्च्युली वडिलांनंतर कोण व्हायला हवं राजा, राजकुमार ना, योनाथान ना म्हणजे. पण योनाथानाने कधी असा विचार सुद्धा डोक्यात आणला नाही That David will be the next king. की दावीद पुढचा राजा असणार So I आहे, should fight him. तर आता मी दाविदाशी लढतो आणि मग मी माझं. And that was the complaint that Saul had about Jonathan. He was trying to tell Jonathan, don't be friendly with David because you are the next king, not he. ही तक्रार शाऊल सारखं आपल्या मुलाला योनाथानाला करत होता की तू दाविदाशी दोस्ती करू नको, कारण की पुढचा राजा तू बनायचंय, दावीद नाही. See? माझा मुलगा तू आहे, तो नाही. I'm telling you, if you get a friend like Jonathan, never leave him. ओ योनाथाना सारखा मित्र तुम्हाला मिळाला ना, मैं वारी जाऊं, छोड़ना मत कभी. Never leave him. आजकल तो मिलते ही नहीं ऐसे बंदे, बहुत कोई मिल गया तो छोड़ना मत. Amen. Amen. Pray to God that you should get a Jonathan. देवाला प्रार्थना करा की मला एक योनाथान दे. Such a destiny helper I would love to have. माझ्या आयुष्याच्या संकल्पाला मदत करणारा असा मदतगार मला आवडेल. Amen. Amen. Because Bible says कारण बायबल म्हणतं in 1 Samuel 18:3, 1 शमूएल 18:3 Jonathan made a covenant with David because he loved him as himself. 1 शमूएल 18वा अध्याय त्यातलं 3रं वचन. योनाथानाने दाविदाशी करार केला कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जीवावर तशी दाविदावर प्रीती केली होती. Say, you have to have somebody who loves you as he loves himself. बघा, तुमच्याकडे पण असं कोणीतरी असायला हवं की जो व्यक्ती स्वतःवर जेवढं प्रेम करतोय तेवढंच तुझ्यावर प्रेम करतोय. Amen. आमेन. And so God connects hearts before he connects platforms. म्हणून देव काय करतो, मंच जोडण्या अगोदर हृदय जोडतो. Amen. आमेन. You don't get a platform before getting connected to divine destiny workers. दैवी दिशेमध्ये मदत करणारे कामगार न मिळता
देव तुम्हाला मंचावर जोडणार नाहीये. And God knew देवाला माहित होतं if David has to survive, जर दाविदाला टिकायचंय, then Jonathan has to be in between them. दाविदाचा निभाव लागायचा असेल तर योनाथानाला मध्ये टाकावंच लागेल. देव जाणून होता. And David also knew आणि दाविदालाही माहित होतं I should never leave की Jonathan. मी योनाथानाला कधी सोडायचं So नाही. David would not have survived. दावीद नसता टिकला. He wouldn't have survived Saul दावीद शौलासमोर टिकला नसता. without Jonathan's help. योनाथानाच्या मदतीशिवाय दावीद शौलासमोर टिकला नसता. And so some of you are trying to survive battles तसं तुमच्यातले काही लोक काही युद्धांमध्ये टिकण्याचा प्रयत्न करतायत, without discerning who God sent to stand with you. पण समजूनच घेत नाहीये तुम्ही लोक की देवाने तुम्हाला मदत करायला आणि तुमच्या बाजूला उभं राहायला कोणाला पाठवलंय. Yes, समजून घ्या ना कि प्रभु ने किसको भेजा है तेरे बाजू में खड़ा रहने के लिए. there are people around you. काही आहेत ना लोक तुमच्या There are अवतीभोवती. Jonathans. आहेत ना काही योनाथान तुमच्या अवतीभोवती. You have to discern them. ओळखून घ्या. Sometimes they are very close to you and you are looking beyond them. कधी कधी ते तुमच्या खूप जवळ असतात आणि तुम्ही असं वरती पलीकडे बघता, अरे सामने खडा आहे. Say, let me take you to Paul. तुम्हाला पॉल कडे नेतो आता. Because Paul also was called. पॉललाही पाचारण होतं He was converted. आणि तो बदलला, रूपांतर झालं You know, he had become very dangerous. आणि पॉल फार धोकादायक झालेला होता. And after he came to the Lord, पॉल प्रभूकडे आल्यावर the church still rejected Paul. चर्चने तरी पॉलला नाकारलं. Why? का? Because of his past. कारण त्याचा भूतकाळ की वो डेंजर आदमी है, इसको लेने का नहीं नजदीक. And so nobody was ready to accept him in Jerusalem. आणि त्यामुळे बिचाऱ्या पॉलला यरुशलेमेत कोणी स्वीकारायलाच तयार नाही. But he was genuinely changed. पण तो खराखुरा बदललेला होता. But they said, पण सगळे म्हणाले be careful of that नको नको, man. इससे संभाल He के रे had बाबा. changed his name from Saul to Paul, त्याने आपलं नाव आता शौलापासून पॉल केलंय. but internally he is the same. अंदर से कितना बदला है कुछ अपने को मालूम नहीं, इसको दूर रखो. Because he had beaten many of our कारण की believers. आपल्या अनेक बिलीवर लोकांना याने मारून तुरुंगात टाकलंय. So what was happening? म्हणजे काय? Paul was anointed. पॉलवर अभिषेक Paul होता. was saved. पॉलचं तारण झालं. Paul was called by Jesus himself येशूनी स्वतः पॉलला कॉलिंग दिलं. on पाचारण the दिलं. Damascus road, दमिश्काच्या रस्त्यावर घोड्यावरनं खाली पाडून सगळा कार्यक्रम येशूनी स्वतः केला. yet no platform. तरी मंच नाही. See? मंच लागतो ना टू टेक ऑफ. I mean, where you'll use your anointing. अभिषेक कुठे वापरणार आहे? People, लोकांवर ना. you cannot use that anointing for animals. अभिषेक जनावरांवरती वापरू शकतो का आपण? नहीं, मेरे घर में 2 कुत्ते हैं, 3 See, बिल्ली है, उनको नहीं. You may have gifts, तुझ्याकडे देणग्या असतील, but पण you need it to be manifested among the people. लोकांमध्ये त्या देणग्या कार्यरत व्हायला हव्या, दिसायला पण हव्यात ना. त्यासाठी लोक हवीत ना. And so what happens? काय होतं? Enters Barnabas, येतो आत बर्णबा, the destiny helper, त्याच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारा आला बर्णबा, who stands for Paul. जो पॉल साठी उभा राहतो. And he introduced him to Jerusalem Sanhedrin आणि यरुशलेमेच्या सभागृहात त्याची ओळख करून देतो. and opened doors where others had closed for Paul. आणि जिथं इतरांनी पॉलसाठी दारं बंद करून ठेवलेली होती, तिथे बर्णबा येऊन पॉलला मदत करून त्यासाठी दार उघडतो. That's how his ministry took off. अशा रीतीनं पॉलची मिनिस्ट्री सुरू होते. Even Paul needed a destiny helper. म्हणजे पॉललाही आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारा माणूस लागला. मग आम्ही कोण? आपण कोण? Say, we all need destiny helpers. संकल्पाला, ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे लोक लागतात. तुलाही, मलाही, सगळ्यांना. The very people you may be hating, maybe God placed them to help you. अगदी ज्या लोकांचा तू तिरस्कार करत असशील तेच लोक देवानी तुला मदत करायला ठेवले असतील. काय माहित आहे? Who knows? कोणाला माहित आहे? And the very people who were smiling at you were not ordained for you. आणि जे लोक तुझ्याकडे बघून हसत होते ते मात्र तुझ्यासाठी नसतील. हु नोज? See, अजून मन ओळखायचं मशीन आलं नाही. थँक्यू. Acts 9:27. प्रेषित 9:27. Bible says Barnabas brought Paul to the apostles and told them how the Lord had changed him. प्रेषिताचा 9वा अध्याय आणि त्यातलं 27व वचन. तेव्हा बर्णबाने त्याला घेऊन प्रेषितांकडे आणले आणि वाटेने प्रभू त्याला कसा दिसला वगैरे, कसा बोलला, हे सगळं धैर्याने कसा बोलला त्यांना सांगितले. See, Paul was very anointed, पॉल होता फार अभिषिक्त, but nobody was listening to him. पण पॉलचं कोणी ऐकेच ना, कारण की त्याची पार्श्वभूमी अशी होती पहिल्याची. See, sometimes कधी कधी we think that we can do it all alone. आपल्याला असं उगीच वाटतं, नाही नाही, मैं मेरा देख लेगा, मैं करेगा, मैं कर. अरे क्या You करेगा? cannot do it alone. एकट्याला होत नाही काय करायला. See? माणसं लागतात.
one voice can unlock a future for you. एक वाणी एक आवाज तुझ्यासाठी भविष्याचं दार उघडू शकतो. See, without Barnabas, Paul may have preached alone, बर्नबाशिवाय पॉलने एकट्याने कदाचित सुवार्ता सांगितली असती, but millions would have missed the gospel. पण मग करोडो लोकांना ते सुवर्तन ऐकायला मिळालंही नसतं. Because destiny often needs recommendation. कारण ठरलेल्या संकल्पाला नेहमी कुणाची तरी शिफारस पत्र लागतात की इनके ऊपर है इनको वापरो. See, you may have revelation, but you need recommendation. तुमच्याकडे फार मोठी मोठी प्रकटीकरणं असतील, पण शिफारस पत्र कोणाचं तरी लागतं की भाई ये बंदा ठीक है, अच्छा है, अनॉइंटेड है, इनको लो, इनको वापरो. There may be great men of God, असतील महान देवाचे सेवक, but if I don't recommend him to preach in my church, his revelation will be in the air. पण माझ्या चर्च मध्ये येऊन प्रीचिंग करा असं शिफारस पत्र मी त्यांना दिलं नाही, तर मग त्यांचं प्रकटीकरण कुठे हवेत गाजवणार का? See, some people pray for destiny helpers. काही लोक प्रार्थना करतात की देवबापा माझ्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे लोक पाठव. Lord, send me a destiny प्रभू माझ्या helper. ठरलेल्या दिशेला मदत करणारे लोक पाठव. But they don't know how to treat people. पण लोकांशी कसं वागायचं तेच त्यांना कळत नाही. They want favor, त्यांना अनुग्रह हवा असतो, but they are rude. पण ते असतात उद्धट, See? जिभेवर साखर नाही. They want doors. They Then- want doors, त्यांना दारं हवी, but they burn the bridges. अरे दारं हवी, दाराकडे जाणारे पूल जाळताय, मग दारं कशी हवी? They pray, Lord, send me a mentor, Lord. ते बाप्पा कुणीतरी माझ्यावरती पाठव, वरिष्ठ पाठव जो माझ्यावर झगा घालेल. But they will not listen. पण ऐकणार नाहीत. ऐका ना, See, God will send a mentor. Will you surrender to him? देव पाठवेल तुझ्या डोक्यावर कोणतरी वरिष्ठ, तेवढा सरेंडर होशील, Will you listen to him? ऐकशील त्याचं? If he shouts at you, will you listen or run away? समजा ते कधी चिडले तुला आणि ओरडले, तर ऐकशील का पळून जाशील? Destiny helpers don't show up where pride lives comfortably. जिथे गर्व अगदी आरामाने राहतो ना, तिथे आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे लोक काही करू शकत नाही. Pride will drive out your destiny helpers. गर्व काय करेल? तुझ्या संकल्पाला मदत करायला आलेल्या लोकांना हकलून लावेल. Amen. आमेन. कारण तुझ्यात गर्व आहे. And destiny helpers are not only biblical characters, आणि संकल्पाला मदत करणारे केवळ बायबल मधली चारित्र्य असं नव्हे, but they can be anybody कोणी असू शकतं who will pray for you. जे तुमच्यासाठी प्रार्थना करतील. Your destiny helper may be your own spouse. आणि कदाचित तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणारा तुमचा स्वतःचा जीवन साथीदार, तुमची बायको, तुमचा नवरा असेल. They may not criticize you, they may be praying for you. आणि ते तुमची निंदा करणार नाहीत, तुमच्यासाठी प्रार्थना करतील. Maybe your own parents कदाचित तुमचे स्वतःचे आईबाप असतील, who will speak life instead of labeling you. जे तुमच्यावरती जीवन पुकारतील, तुम्हाला नावं ठेवणार नाहीत. Maybe some teachers कदाचित काही शिक्षक who असतील, may see that potential in you तुमच्यामध्ये ती कुवत ते शिक्षक पाहतील. instead of seeing only problems in you. उगीच तुझ्यामधल्या समस्या आणि प्रॉब्लेम सारखं सारखं काढायच्या ऐवजी तुझ्यामधली कुवत ते बघतील, कारण ते शिक्षक आहेत. Amen. आमेन. Everywhere सगळीकडे you find some kind of mentors. कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे असे वरिष्ठ असतात, Amen. जे आपल्याला रस्ता दाखवायला तयार आहेत, They are ready to help you. आहेत तुला मदत करायला तयार आहेत. They may not exploit you. हा, तुझा काही फायदा घेणार नाही ते, They will mentor you. पण तुला व्यवस्थित दिशा दाखवणार की yes, Such ones are destiny helpers. हे असे असतात ना, ते ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे, Not just party friends. उगीच आपलं पार्टी करणारे मित्र नाही. Some of the youth today, they have only party friends. अलीकडचे काही तरुण वर्ग मला माहितीये, सारखं पार्ट्या पार्ट्या पार्टीचेच मित्र सगळे, Nothing else. बाकी काहीच नाही. Some of them, their lives are spoiled now. They are bent upon to spoil your life. आणि काहींची जीवन इतकी बिघडलेली आहेत आणि ती आता तुमचं जीवन बिघडवायला मागतायत, Because कारण they want you to be like them. त्यांची इच्छा आहे की तुम्ही पण त्यांच्यासारखं बिघडावं. Like in the class, जसं वर्गात if a teacher beats you, you say, this fellow also was a troublemaker. शिक्षकाने तुला मारलं तर तुम्ही काय म्हणता लगेच? ये विथ हाऊस में. हे असंच चाललंय इथं पण, ये विथ हाऊस में. You need friends who will correct you in अरे love. प्रेमानं तुझी चूक तुला सांगणारे मित्र तुला गरजेचे आहेत. And even enemies who will push you into your prayer आणि room. असे शत्रू पण तुला गरजेचे आहेत की जे तुला गुडघे टेकायला लावतीलच. Because sometimes friends cannot push you into your prayer कारण room. कधी कधी तुझे मित्र तुला प्रार्थनेच्या खोलीत गुडघे टेकायला ढकलू नाही शकत. Enemies can push you in your वैरी prayer room. ढकलू शकता. ये अरे बापरे, ये बोला तो प्रेयर ही करना पडता है. Say, असं troubles can push you in your prayer room. त्रास तुला तुझ्या प्रार्थनेच्या खोलीत नेऊ शकतात. Even husbands are destiny helpers for the wives. बायकांसाठी त्यांचे स्वतःचे पती नवरे सुद्धा आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे होतात. How? कसे? By covering their wives with prayer
and patience. त्यांच्या बायकांना ते प्रार्थनेमध्ये आवरण देतात, धीराने आवरण देतात. Even wives can be destiny helpers to their आणि husbands. बायकाही आपल्या स्वतःच्या पतीसाठी असं आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणाऱ्या होऊ शकतात. When they believe in their husbands, त्यांच्या पतीवर त्यांचा जर विश्वास असेल तर, even during seasons of uncertainty, they believe in their husbands. आणि अनिश्चितता जरी असली तरी त्या बायका आपल्या स्वतःच्या पतीवर विश्वास ठेवून असतात. Even parents can be destiny helpers. आई बाप सुद्धा तुमच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे होऊ शकतात. When they nurture the gifts instead of crushing their children's confidence. जेव्हा ते तुमच्या सर्व देणग्यांना अजून पोषण देतात, उगीच मुलांमधला विश्वास चुरडून टाकायच्या ऐवजी. Amen. Amen. Even teenagers are destiny helpers. टीनेजर सुद्धा, वयात येणारी मुलं 13 to 19 टीनेजर्स, ती पण असतात त्याच्यामध्ये मदत करणारी. When they stand in for the truth, even in their schools and जेव्हा colleges. शाळेमध्ये कॉलेजमध्ये ते टीनेजर्स सत्यासाठी उभे राहतात, म्हणजे ते सुद्धा कुठेतरी संकल्पाला मदत करणारे आहेत. Even when it costs them their popularity. आणि जरी त्यांना प्रसिद्धीची किंमत मोजावी लागली, म्हणजे माझी प्रसिद्धी, माझं नाव लौकिक मला सोडावं लागलं तरी सुद्धा. Even employees are destiny helpers. आणि असे कोणी कामगार, कोणी मालक सुद्धा असे असू शकतात, Employees. कामगार सुद्धा असे असू शकतात. See, when they work with diligence ज्या and तत्परतेने, integrity, समजा सरळतेनं तत्परतेनं त्या कामगारांनी काम केलं, they can be a destiny helper. तर ते सुद्धा आपल्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे बनू शकतात. Because in my company, माझ्या कंपनीत the friends saved me. मित्रांनी मला तारणाकडे आणलं. The right kind of friends. माझ्या कंपनीत एकेकाळी माझ्या मित्रांनी मला येशूंच्या तारणाकडे आणलेलं आहे. Vijay Futado. विजय फुटाडो पास्टर, We were all working together. एकेकाळी आम्ही सगळे एका कंपनीत कामाला होतो. He became my destiny helper. माझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारा माणूस झाला ना तो. Amen. आमेन. See, these are the ones who shaped me. आणि हे असे लोक आहेत ज्यांनी माझ्या आयुष्याला एक आकार दिलाय. Another pastor, अजून एक पास्टर Surinder. सुरिंदर, Maybe most of you may not know him. तुमच्यातल्या अनेक लोकांना पास्टर सुरिंदर माहितीच नसणार आहेत, But पण he used to train me up from ते the पण Bible. होते माझ्या कंपनीत आणि ते पण मला ट्रेनिंग द्यायचे. मी वचन उघडून त्यांच्या सोबत बसायचो, तर मला सांगायचे, शिकवायचे. So leaders are destiny helpers when they open doors for others. ते हे असे लीडर जे असतात ना, ते आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे असतात, जे दुसऱ्यांसाठी दार उघडून देतात. That's why I don't want to guard my platform. आणि म्हणून ना माझा मंच मला असा सुरक्षित ठेवायचा नाहीये. I want to open doors for all of you. मला तुम्हा सगळ्यांसाठी दार उघडायचंय. All of you can serve God. तुम्ही सगळेजण देवाची सेवा करू शकता. I will not hold the fort. मी काही एकटा किल्ला धरून उभा I राहणार don't want नाही. to hold this आणि platform. मला हा प्लॅटफॉर्म, हा मंच एकट्याला धरून Whoever राहायचा. is ready to pay the price, come and preach. मला हा प्लॅटफॉर्म किंवा मंच एकट्याला धरून राहायचा असल्या भ्रमात राहू नका. जो कोणी किंमत मोजायला तयार असेल, यू आर वेलकम. Amen. जो कोणी किंमत मोजायला तयार असेल, या स्टेज घ्या. Because कारण we have paid the price to reach here. आम्ही किंमत मोजली इथपर्यंत यायला, And this is my last lap. आणि आता माझा शेवटचा टप्पा आहे. Amen. आमेन. And आम्हा so, दोघांचा शेवटचा टप्पा so आहे. here is the remedy for living an overcoming life. तर एक महाविजयी जीवन जगायसाठीचा एक उपाय इथे आहे. Discern relationship. नाती ओळखा, थोडी Honor the people. लोकांचा थोडा मान सन्मान आणि इज्जत करायला शिका. Stay humble. थोडे नम्र राहा ना, Stay teachable. आणि थोडं शिकून घ्यायचा स्वभाव ठेवा की. Don't despise connections. आणि ही जी नाती असतात त्यांना तुच्छ मानू नका. सारखंच आहे सगळ्यांना सुनवायचं. कभी तू भी सुन ले. Don't isolate yourself. स्वतःला असं एकटं करू नको. Don't abort relationship that God sent to you that you may grow. आणि जी नाती देवाने तुझी वाढ व्हावी म्हणून पाठवलेली आहेत, त्या नात्यांचा गर्भपात नको करू. Pray for discernment. जरा ओळखून घ्यायसाठी प्रार्थना कर की देव बाप्पा मला ओळखायची कुवत दे. And protect covenant connections. आणि करारात आलेली नाती सांभाळ. Like Jonathan. योनाथानासारखी. David always protected that covenant connection he had with Jonathan. दाविदाने नेहमी योनाथानाशी जे करारातलं नातं होतं ते जपलं, सांभाळलं, सुरक्षित ठेवलं. It's other thing that Jonathan died. ही वेगळी बाब की नंतर जोनाथन किंवा योनाथन वारला. Otherwise he would have been sitting next to King David all the नाहीतर time. दावीद राजाच्या शेजारीच बसला असता तो आयुष्यभर. Amen. Amen. Be a destiny helper to somebody whom you see rising up in life. आणि जो व्यक्ती आयुष्यात वर येत आहे, अशा कुणाला तरी त्याच्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे लोक बना. Because कारण many people die with gifts undiscovered. अनेक लोक मरून जातात, त्यांच्यात असलेल्या देणग्या त्यांना कळत सुद्धा नाहीत, त्याचा शोधही ते लावत नाहीत आणि येतात आणि Not जातात. because God failed them, देवाने त्यांना अपयश दिला म्हणून नाही रे, but because they disconnected from the people God had sent to them. देवानी जी माणसं त्यांच्याकडे पाठवली त्यांच्याशी त्यांनी संपर्क तोडले म्हणून. And sometimes कधी कधी
we who are supposed to help some people, आपण लोकांनी काही लोकांना मदत करायला हवी we आहे, wait for that person to come to us. आपण वाट बघतो. नाही नाही, वो मेरे पास आएगा तो मैं करूंगी. मैं क्यों जाऊं? No. मैं क्यों जाऊं म्हणजे काय? तुम्ही कोण? If you are a believer, you will take one extra step and move towards a person who is gifted, but he has not discovered it yet. तू बिलीवर आहे ना, तर बिलीवर या नात्याने तू एक्स्ट्रा पाऊल चाल की. काय होतंय? तुला जर लक्षात आलंय की ह्याच्यावरती आहे आणि हा कुठेतरी ठरलेल्या आयुष्याच्या दिशेमध्ये वर येणारा दिसत आहे, तू जरा जास्तीचं माईल चालून त्याच्याकडे जाऊन त्याला बोल. Because those people just need confidence little bit, असल्या a little लोकांना boost. असल्या लोकांना केवळ थोडा विश्वास हवा असतो की कोई आहे मेरा हात पकडे बस. See, and so sometimes all your destiny needs is one introduction. तर कधी कधी तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला केवळ एक चांगला परिचय हवा असतो, I एक चांगली remember ओळख. when we started this meeting, मला आठवतं जेव्हा ही सभा आम्ही सुरू केली, we used to go for a small group of meeting आम्ही जायचो छोट्या छोट्या ग्रुपमध्ये and we used to sit right in front, आणि आम्ही समोरच बसायचो, अगदी समोर. never sat behind. आम्ही कधी असं मागे लपून असं दिखी कधी असं असं आम्ही कधी नाही केलं. And my mentor, आणि माझे जे वरिष्ठ होते, immediately he saw my wife and he said, Ha. you speak in Marathi? लगेच त्यांनी माझ्या बायकोकडे म्हणजे माझ्याकडे पाहिलं. आम्ही पुढेच बसलेलो होतो आणि आमचे जे वरिष्ठ होते तेव्हाचे ते आले आणि लगेच त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तू मराठी बोलते? Yes. तर तू भाषांतर करायची. She said, no, but I have not opened the Bible yet. तर ती म्हणाली, म्हणजे मी म्हणाले, पण मी नवीन ना तेव्हा, नुकतीच प्रभूत आलेले, की मी अजून बायबलही तसं पूर्ण उघडलेलं नाहीये. You know Marathi, come and stand next to me. नाही, पण तुला मराठी येतं ना, माझ्या शेजारी येऊन उभी राहा. From that day till today, त्या दिवसापासनं हा जो आवाज सुरू आहे, say, तो सुरू आहे. you need this destiny connections. ते अशी आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे लोक लागतात If she बेटा. had not been pointed out by my mentor, आणि माझ्या वरिष्ठाने जर तिच्याकडे इशारा करून सांगितलं नसतं की हिच्यावर ते आहे, हिला देव वापरणार, she would have never discovered that मला काय- kind of calling. मला काय पत्ता लागला असता अशा पद्धतीच्या पाचारणाचा, माझा काय लांब लांबपर्यंत संबंध. पण See, त्यांनी इशारा करून दाखवला. sometimes one recommendation, कधी कधी एक शिफारस पत्र, one introduction, एक ओळख, one phone call, एक फोन, one right mentor, एक कोणीतरी बरोबर वरिष्ठ, one right helper, एक कोणीतरी योग्य मदतगार, somebody's life is made. कुणाचं तरी आयुष्य बनतं रे. Maybe God is raising you. कदाचित देव तुला उचलतोय, Maybe God is raising you to be a mentor, कदाचित देव तुला कोणीतरी असा वरिष्ठ, तू कोणासाठी तरी वरिष्ठ असावं म्हणून उचलत असेल. a divine destiny connector. तू असा असशील की ज्याला देव उचलतोय की तू जाऊन अशा ठरलेल्या संकल्पांना मदत करणारा बनणार आहे. Say, and so you need to look to God that He may assign some helpers for you. तर तू देवाकडे पाहायचं की देवाने काही मदतगार तुला पाठवावेत. Don't miss them. त्यांना चुकवू नको. Amen. त्या मदतगारांना उगीच टाळमटाळ करू नको. हो, तुझे हेल्प करणे आहे हे, नम्र हो, हेल्प ले. Take the first point. पहिला मुद्दा घ्या. Destiny killers. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणारे, Destiny killers. आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे, Discern the voices that try to stop your rise. जे आवाज तुझ्या उत्कर्षाला बंद करायला मागतात, ते आवाज ओळख. आवाज सबका है, पहचान. Let me preach this with clarity and urgency. आणि अगदी तात्कालिकतेनं आणि स्पष्टतेनं मी तुम्हा लोकांना आज हा उपदेश करायलाच हवाय. Because just as God assigns destiny helpers, कारण जसं देव आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे पाठवतो, the enemy also assigns destiny killers. तसं शत्रू पण आहेच. तो आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पांना ठार मारणारे पाठवतो. Say, and so you need to discern. तू ओळखायचं, Otherwise, they will go spiraling down and they will take you there. नाहीतर ते खाली जाणार आहेत आणि तुलाही खालीच नेणार आहेत. Amen. Amen. Because if you do not discern them, कारण तू जर ओळखून नाही घेतलंस, I'm telling you, मी सांगतो ना, you may fight battles you were never meant to fight. तू अशी युद्ध लढत बसशील जी युद्ध तुला लढायला नकोच होती. ऍक्च्युली ती युद्ध तुझी नव्हतीच आणि तू लढत बसला. Without them, त्यांच्याशिवाय you wouldn't have fought those battles. त्यांच्याशिवाय ती युद्ध तू लढली नसती. ते आले तुला खेचणारे आणि तू ती युद्ध लढत बसला. And so now you're fighting those battles to keep yourself steady. आता तू स्वतःला संथ ठेवायला ती युद्ध लढत बसलाय. They are coming in, त्यांचं येणं, has increased your battles. त्यांच्या येण्याने तुझी युद्ध वाढली, तुझ्या लढाया वाढल्या, ज्या लढाया तू लढायला नकोच होतं. And so you need to discern तर त्याला ओळखून घे that His coming की ह्याचं आगमन, made my matters more worse. याच्या येण्याने माझा तर मामलाच बिघडला. And so you need to cut off from such people. लगेच कट करायचा अशा लोकांपासून. And you are going to lose your
your precious time. आणि मग तुमची मौल्यवान वेळ सुद्धा त्याच्यात वाया जाते की And नाही. sometimes that precious time can never be recovered. आणि कधी कधी ती मौल्यवान वेळ परत थोडी येणार आहे. Some of such divine people, काही इतके दैवी लोक असतात, they are really pushing you to your ते destiny. खरोखर तुला तुझ्या ठरलेल्या दिशेकडे ढकलत असतात. But destiny killers, पण हे जे दिशेला ठार मारणारे they rob your precious time. तुझा मौल्यवान वेळ चोरतात And you don't even realize it. आणि तुला कळत पण नाही की माझी वेळ गेली, वाया गेली, वाया. And destiny killers are not imaginary. आणि ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे काल्पनिक जगातले कॅरेक्टर नाहीत. They are real people, हे खरे लोक आहेत. real voices, ह्या खऱ्या वाण्या आणि आवाज आहेत. real influences. आणि हे खरे लोक आहेत ज्यांचा असा चुकीचा प्रभाव पडतो लोकांवर. And sometimes your talk आणि कधी कधी तुझं बोलणं is not your talk, it is the thought of that destiny killer. आणि कधी कधी तुझं बोलणं नसतं. तुझा ठरलेला संकल्प ठार मारायला तुझा जो वैरी आलाय ना, बरोबर त्याच्यासारखंच तू बोलतोय. Yes. कारण हे तू नाही बोलत आहे, त्यानी पडवलंय. Remember the paralyzed man in the gospel शुभवर्तमानातला तो लखवा मारलेला माणूस आठवतो, who was carried by his 4 friends. 4 मित्रांनी त्याला उचलला. The Bible says बायबल म्हणतं they tried to bring him through the door. आणि प्रयत्न केला त्याच्या 4 मित्रांनी त्याला दारातून व्यवस्थित आत न्यायला त्या घरात. But what happened? काय झालं? They could not. जायलाच होईना Because- दारातून. कारण Not because Jesus was not available there, येशू तिथे उपलब्ध नव्हते म्हणून नाही, but because the people were blocking the entrance. लोकांनी प्रवेशद्वारापाशी सगळं बंदच करून टाकलं. There are destiny killers आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणाऱ्या who असे are लोक असतात. blocking the entrance to Jesus. जे येशूंकडे जाणारा रस्ताच आपल्यासाठी बंद करतात. They are blocking the entrance to your destiny and future. आणि तुझ्या ठरलेल्या संकल्पासाठीचा रस्ता आणि तुझ्या भविष्याचा रस्ता ते बंद करतात. There are destiny helpers काही संकल्पाला मदत करणारे असतात, like these 4 friends, हे जे 4 मित्र तसे. but there are some who are destiny killers and blockers. पण काही आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ब्लॉक करून तुंबवून बंद करणारे पण असतात की दारापाशी असे बसून राहिले की यांना आतच जायला होईना. See, it happens in the church. चर्च मध्ये पण असं होतं. This happened in the church. चर्च मध्येच हे झालेलं आहे. Jesus was preaching. येशू उपदेश करत होते. See? And those who were listening to Jesus were not allowing him to enter in. आणि जे येशूंचं बसून ऐकत होते तेच बोला यांना आत येऊ देईना. Even in our church, आपल्याही चर्च मध्ये there are destiny killers. आहेत आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे. माइंड यू, There are destiny killers. आहेत आपल्याही चर्च मध्ये आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे लोक. You have to spot them out तुम्ही त्यांना स्पॉट देम आउट, and be 1 mile far away from them. त्यांना शोधून काढा आणि 1 मैल लांब पळायचं त्यांच्यापासून. ओ इधर से आ रहा, तू इधर से भाग. Yes, otherwise they will ruin your life. तर ते तुझ्या आयुष्याचा नाश करून सोडतील ते लोक. See, the crowd around Jesus were more concerned about their position येशूंच्या सभोवतालच्या गर्दीला त्यांच्या पोझिशनचं टेन्शन खूप. than about a man's condition. अरे पण त्या माणसाची अवस्था काय, थोडी तो दया करो छोडो. पण नाही, They were close to power, ते सामर्थ्याच्या जवळ होते ना. but they are very far from compassion. सत्तेच्या आणि सामर्थ्याच्या जवळ गेलेले लोक, त्यामुळे कळवळ आणि दयेपासून लांब गेलेले लोक. And so the friends uncovered the roof. आणि मग त्याच्या मित्रांनी मात्र काय केलं, छपरावर चढून कौलं काढली. That is the kind of friendship we need. असे मित्र पाहिजे. मी तुला कसंही करून येशूपर्यंत I will पोहोचवायचं, not give up. मी नाही हार मानत. I'll bring this fellow to Jesus. मी याला येशूकडे पोहोचवणार. हे- असे मित्र पाहिजेत. Amen. Amen. Not take you away from Jesus. बाकी तुला बाहेर काढणारे लोक नको की येशूकडे आलेलाही हा गेला. Amen. असे लोक नाही पाहिजेत. Don't have such friends असे मित्र ठेवू नका. that the meeting is on and they are going out. सभा सुरू आहे आणि निघून जात आहेत, असले मित्र नको. And then they say, आणि मग म्हणतात, why my life is going down. हो का, या सांगतो तुम्हाला वाय माय लाईफ इज गोइंग डाऊन. आणि वर परत आगाव सारखं म्हणायचं, माझं जीवन माहित नाही वरच येईना. हो का, आम्ही सांगतो या भेटायला. And so वर काय when येईना. access is blocked, तर हा प्रवेश जेव्हा लोक थांबवतात, the faith of your 4 friends will create another way for you. तुझ्या 4 मित्रांचा विश्वास, खऱ्या खुऱ्या मित्रांचा विश्वास तुझ्यासाठी दुसरा रस्ता तयार करतो कि भले यहाँ ये लोगों ने ब्लॉक किया, अपन ऊपर से जाएंगे. I need such friends मला असे मित्र पाहिजे who don't give up easily. जे हार नाही मानत. असं सहजासहजी हार मानून ढेपाळायचं नसतं. So
See, these people were around Jesus. हे सगळे येशूंच्या अवतीभोवती होते. But all people around Jesus were not destiny makers. They were also destiny killers. येशूंच्या अवतीभोवती सुद्धा असलेली सगळी माणसं आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणारी नव्हती, काही ठार मारणारी होती. Just because they come to church doesn't mean they are destiny makers only. केवळ हे सगळे चर्चला येतात म्हणून सगळे आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे आहेत, ती गैरसमजूत आहे. Some can be destiny killers. काही आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणारे पण असतील. And because these people around Jesus were destiny killers. आणि येशूच्या अवतीभोवती असलेले लोक सुद्धा तेव्हा आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे लोक होते. They did not attack him directly. डायरेक्ट अटॅक नाही केला त्यांनी त्याच्यावर. They simply stood in the way. बस असं रस्त्यात असं गेट के पास ही खडे Some people say, तो आला का? सोडू नको त्याला. काही लोक असं They will not attack you directly. चाहिए जान दूं क्या अभी? They will not attack you directly. डायरेक्ट अटॅक नाही करणार. But they will stand like that. भित्रट असे उभे आहे. त्याला सोडू नको. आई के गाडी आहे का रे? सोडू नका. हो का? So destiny killers are not always fighters. ते आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणारे नेहमी भांडकुदळ असतात असं नाही. Destiny killers don't always shout. आणि आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणारे नेहमी आरडाओरडा करतात असंही नाही. But sometimes they just block your access. पण कधी कधी ते तुझ्यासाठी दारच बंद करतात. मी ह्यांना आतमध्ये जाऊच देणार नाही. They आम्ही don't- छप्पर फाडून जाऊ म्हणा. आम्हाला वचन ऐकायचंय. And so they don't always curse your vision. तर ते नेहमी तुमच्या दृष्टांताला शाप देतील असं नाही. Sometimes they crowd your space कधी कधी ना तुझ्या जागेत ते गर्दी करून बसतात. until progress becomes impossible for you. आणि मग तुझी प्रगती तुला अशक्य वाटते की बापरे अभी मैं कैसे ही आगे जाऊंगा, ये लोग तो मुझे जाने ही नहीं देते. Destiny killers delay your progress. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणारे तुझी प्रगती उशिरानं करवतात. They will frustrate your efforts. आणि तुझ्या मेहनतीला वैताग देतात. They will weaken your faith. तुझ्या विश्वासाला कमकुवत करतात. They will drain your joy. तुझा आनंद गाळून टाकतात. And they will constantly highlight limitations instead of possibilities. आणि सातत्याने हेच दाखवतात हायलाइट करून की नाही होगा, नाही होगाही नाही. पण असं नाही म्हणणार की नाही शक्यता आहे होईल. No. नाही, They will होणारच always नाही. say it will not happen. Don't. नेहमी त्यांच्या It तोंडात cannot happen. नन्नाचाच पाडा असतो. They नाही होगा, are नाही होगा. discouragers. हे नाराज करणारे लोक असतात. Destiny killers are discouragers हे also. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणारे ना लोकांना नाराज करणारे लोक असतात. They are mockers. ते मस्करी करणारे, थट्टा करणारे They are असतात. limiters. आणि ते मर्यादा घालणारे असतात. And they are professional critics. आणि ते पेशाकारी निंदक असतात. Their Ah. tongue is never silent. त्यांची जीभ कधी शांत बसत नाही. Always talking. त्यांचा व्यवसाय आहे निंदा करणं, Talking पेशाकारी about him, निंदक. talking about that person, इसका बात talking करेंगे, about फिर the उसका third करेंगे, person. फिर इसका करेंगे, फिर उसका करेंगे, फिर उसका करेंगे. They are हे not एकटेच helpers. ते मदत करणारे नाहीत. And some may be living in your own house. आणि काही काहींच्या स्वतःच्या घरातच असे असतील. Who knows? Some may be attending your own church. काही तुमच्या स्वतःच्या चर्च मध्ये येणारे असतील. Some may be working in your office काही तुमच्या ऑफिस मध्ये काम करणारे पण असतील. or sit close enough to hear your prayers, किंवा तुमच्या प्रार्थना ऐकून घेतील एवढं तुमच्या शेजारी बसलेले पण असतील. but far enough to support your purpose. पण तुझ्या संकल्पाला मदत करायला एकदम लांब. Amen. आमेन. And so let me tell you very plainly, एकदम प्लेनली सांगतो मी. when you see someone pushing you down असं जर तुम्ही कोणाला बघितलं की हा नेहमी मला खालीच ढकलतो, so they can climb on you to reach the म्हणजे top, तुझ्यावरती पाऊल ठेवून त्याला वर येता येईल. you're not just looking at competition, तू केवळ स्पर्धेकडे बघत नाहीये, you are looking at a destiny killer. तू आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणारा माणूस बघतोयस. Amen. की तुला खाली पाडून तुझ्यावरती पाऊल ठेवून त्याला वर जायचंय. But they will not last long पण ते anywhere. टिकत नाही. ते जास्त वेळ कुठेही टिकत नाही. कुठेही Anywhere. ते कुठेही टिकत Whether नाही. it's in a church or an office or wherever. मग ते चर्च असो, ऑफिस असो, कुठेही अशी माणसं फार वेळ टिकत नाही. Destiny killers will not last long. आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे जास्त वेळ टिकत नसतात. म्हणून एवढी तुम्ही टेन्शन पण घेऊ नका. Now consider Herod. तर आता हेरोद बघा. Herod was a classic destiny killer. हेरोद म्हणजे क्लासिक आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारा नंबर 1 क्लासिक. He killed James to gain political favor. याकोबाला ठार मारलं त्यांनी राजकारणी
कृपा प्राप्त करायला. And when he saw it pleased the people, आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की लोक माझ्यावर यावरनं प्रसन्न झाले आहेत, oh, I will get more votes now हा आता मला आता मतं जास्त मिळणार, because everybody is happy with कारण me. सगळे माझ्यावरती खुश झालेले आहेत, मला मतं मिळणार. Now let me arrest Peter. आता मला जाऊन पेत्राला अटक करू दे. See, he हा? finished with James, now he is after Peter. याकोबाचं संपलं, आता हा लागला हेरोद पेत्राच्या मागे की याला मला जाऊन अरेस्ट करू दे. Herod did not care about the truth. हेरोदाने सत्याची काही काळजीच केली He नाही. had no thought about life or calling or whatever. काही विचार नाही त्याच्या डोक्यात की जीवन काय, पाचारण काय, काय आणि काय काय. He only cared for the clapping of the बस people. त्याला फक्त लोकांकडनं टाळ्या पाहिजे आणि मतं पाहिजे. That's why Acts 12 says, म्हणून प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय म्हणतो 2 and 3, 2 आणि 3 वचन, Herod killed James, the brother of John, and arrested Peter also. हेरोदाने योहानाचा भाऊ याकोब याला तलवारीने जीवे मारले आणि पेत्रालाही त्याने अटक केली. So people who live for applause will destroy lives to keep it. तसे टाळ्यांसाठी आणि कौतुकासाठी असे असूसलेले असतात ना, ते असं लोकांचा नाश करायलाच पाहतात. Herod also tried to kill baby Jesus. आणि हेरोदाने बघा बाळ येशूलाही ठार मारायचा प्रयत्न केलाच ना. He murdered innocent children. आणि साध्या भोळ्या लहान बाळांना, प्रथम जन्मलेल्या पुरुष संतानांना मारलंच ना त्याने. He even beheaded John the Baptist. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचं सुद्धा डोकं कापलं की त्यांनी. He even silenced the voices that threatened his power. आणि जे सगळे आवाज त्याच्या सत्तेला भीती घालायचे ते आवाजही त्याने बंद केले. Because destiny killers, they always fear what they cannot control. कारण ठरलेल्या संकल्पाचा नाश करणारे, ठार मारणारे नेहमी जी गोष्ट त्यांना ताब्यात ठेवता येत नाही त्याला घाबरतात. Yes. कि उनका कंट्रोल नहीं रह रहा ना, फिर वो लोग डर जाते हैं. Everywhere you will find destiny आणि killers. सगळीकडे तुम्हाला असे आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे लोक सगळीकडे भेटतात. Look at Sanballat and Tobiah. सनबलाद आणि तोबिया नेहम्याच्या काळात. Nehemiah had a God-given vision to rebuild the walls of Jerusalem. नेहम्याकडे देवाने दिलेला दृष्टांत होता यरुशलेमेचा पडलेला कोट बांधायला. Poor fellow wanting बिचारा. to work for God. बिचारा देवाची सेवा करायची होती त्याला, And they mocked him. आणि यांनी येऊन त्याची मस्करी सुरू केली. Not only mocked him, they threatened आणि him. फक्त मस्करी केली एवढं नाही, त्याला भीती घातली. They lied about him त्याच्याविषयीनं सगळं खोटं नाटं सांगितलं, येतो ऐसा ये, वो तो ऐसा ये, and tried to intimidate him. आणि प्रयत्न केला की कसंही करून याला खलास करायचा आपल्याला. Say, हा? read in Nehemiah 2:10. नेहम्या 2:10 वाचा तुम्ही. They said the vision was too big and too risky and too ambitious. ते म्हणाले की दृष्टांत फार मोठा आहे, फार धोकादायक आहे, महत्वाकांक्षी आहे. See, when Sanballat and Tobiah heard this, they were disturbed. आणि सनबला तोबिया यांनी जेव्हा ते ऐकलं ते डिस्टर्ब झाले. Anytime you try to come closer to God, any time you try to shine for God, there are those destiny killers who start hating you. कधीही तुम्ही जेव्हा देवाच्या जास्त जवळ यायला मागता, देवासाठी काम करायला मागता, असतात असे आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे, ज्यांना तुम्ही आवडतच नाही आणि ते लुडबुड करायला येणारच. But don't listen to them. तुम्ही त्यांचं ऐकू नका ना. You get close to God. तुम्ही देवाच्या जवळ जात, Get close to God's work. देवाच्या कामाच्या जवळ असल्यांच्या काय आज्ञा पालनात राहायचं, ज्यांच्या आज्ञा पालनात राहायचं त्यांच्या आज्ञा पालनात राहा. असल्यांचं काय ऐकायचं. Opposition often proves assignment. आणि विरोध नेहमी साबित करतो की कामगिरी आहे. Amen. आमेन. Wherever there is opposition, know that God has given you some kind of assignment. कधी विरोध झाला ना, तुला समजून घ्यायचं की देवानी मला काहीतरी कामगिरी दिलेली आहे म्हणून मला हा विरोध होतो. Yes. बाकी काही नाही. Opposition doesn't come if you don't have an assignment from God. तुझ्याकडे देवाकडनं दिलेली कामगिरीच नसेल तर तुला विरोध कशाला होईल. See, they laughed at him. हसले त्याला They बघून. accused him. सनबला तोबिया हसले. They नेहमाला. discouraged him. नेहमाला बघून हसले, त्याची मस्करी केली, थट्टा केली, They त्याला spread नाराज fear. केलं, त्याला नावं ठेवली, सगळीकडे भीती पसरवली. But खोटं नाटक Nehemiah kept building नेहमाया बांधतच राहिला. because destiny killers lose power when you refuse to come down from the wall. कारण की जेव्हा तुम्ही त्या भिंतीवरनं आणि कोटावरनं खाली येणं नाकारता, तेव्हा मग त्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणाऱ्यांमधलं सामर्थ्य निघून जातं. Yes, because Sanballat said, "Come down, Nehemiah. सनबलात म्हणाला ना त्याला, नेहम्या खाली उतर, Let's talk." चला बोलूया, चलो चर्चा करते. See, हा? those who have no work, they have only talk. त्या नकामं नाही, त्यांना नुसतं बोलायलाच आवडतं. They only talk. नुसतं बोल. Talkers are not workers. बोलणारे काम नसतात करत. Amen. And workers don't talk. करणारे बोलून दाखवत नाहीत आणि बोलणारे कधी करत नाहीत. हे लिहून ठेवा. बोलणारे कधी करत नाहीत आणि करणारे कधी बोलून दाखवत नाहीत. मैंने किया भी, आई भी, किया भी, गई भी. And they said, "Come down." आणि ते म्हणाले त्याला खाली उतर.
If some of our church members would have been there, आपले काही चर्च मेंबर नेहमीच्या जागी असते तर मग they would have said, okay, we will just go. and म्हणाले meet them." असते एक्सक्यूज मी आम्ही आलोच कारण ते Friends. म्हणतायत की लेट्स टॉक हो का? No, don't meet them. कशाला त्यांना Nehemiah भेटायचं said, I will not meet you एवढी काय घाई आहे तुम्हाला त्यांना भेटायची नेहमी म्हटलं मला नाही भेटायचं तुम्हाला because I'm busy. मी बिझी आहे देवाच्या कामात असल्यांना काय भेटायचं वेळ काढून See? हा तुझी वेळ महत्वाची तुझी वेळ मौल्यवान And that's how he finished the wall. आणि असं मग नेहम्याने ती भिंत बांधून पूर्ण केली They said even if a animal jumps on the wall, it will break. ते म्हणाले त्याला काय भिंत बांधली एखादं जनावर चढलं तरी ती भिंत तुटणार आहे But look at Paul. पॉल बघा 40 men bound themselves with a vow. 40 माणसांनी नवस केला They said, we are not going to eat, we are not going to drink. ते म्हणाले आम्ही खाणार नाही पिणार नाही Fasting. उपास कशासाठी? कशाला Until we'll kill Paul. आम्हाला पॉलला ठार मारायचंय जोर आम्ही पॉलला ठार मारत नाही आम्ही खाणार नाही पिणार नाही असले 40 होते तेव्हा See? Some people are fasting for the Lord, some people are fasting to kill. कैसी कैसी फास्टिंग लोगों की हो रही है मालूम नहीं है कोई प्रभु के लिए फास्टिंग कर रहा है कोई किसका मर्डर ही करने के लिए फास्टिंग कर रहा है They didn't eat. खाल्लं नाही त्यांनी आणि 40 प्यायलं men नाही. 40 लोक made a vow. नवस केला We will not eat and drink till this fellow dies. जोर पॉल मरत नाही आम्ही खाणार पिणार नाही Destiny killers. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणारे लोक They planned carefully. आणि अगदी योजनापूर्वक योजना केली सांभाळून व्यवस्थित But God exposed the plot through Paul's nephew. पण पॉलच्या पुतण्याद्वारेच देवाने त्यांची ही कुयोजना उघडी केली Yes, in Acts 23 he says, प्रेषित 23 मध्ये लिहिलंय बघा his nephew just suddenly came on the scene and told Paul, these That- people want to kill you. त्याचा पुतणा अचानक चित्रात आला आणि पॉलला म्हणाला की ह्या लोकांना तुम्हाला ठार मारायचंय See, destiny killers may plan your kill, but Ah. they cannot kill you. ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे माणसं तुला ठार मारायची योजना करतील पण तुला ठार मारू नाही शकणार No weapon formed against me shall prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही संपलं विषय संपला No plot survives divine exposure. एकही कुयोजना दैवी प्रगटीकरणासमोर टिकत नाही Destiny killers either change or they will self-destruct themselves. ठरलेल्या संकल्पाचा नाश करणारे एक तर बदलतील नाहीतर स्वतःचा नाश स्वतःच करतील Yes, they will commit suicide. म्हणजे काय आत्महत्या करतील Like Saul, like Judas, शौलाप्रमाणे यहूदाप्रमाणे like Ahithophel. अहितोफेल प्रमाणे Because God will not allow his purpose to be aborted. कारण की देव त्याच्या संकल्पांना असं जाऊ देणार नाही ना देवाने संकल्प केलाय कुणाच्या द्वारे तर देव तो पूर्ण करणार So, your destiny killers need to change. तर तुझे जे संकल्पाला ठार मारणारे आहेत ना ते बदलले पाहिजेत Destiny killers must change संकल्पाला ठार मारणारे बदलले पाहिजेत or God will trouble them. नाहीतर देव त्यांना त्रास द्यायला येईल हा. He will remove their peace. आणि देव त्यांची शांती काढून टाकेल देवच त्यांना शेवटी पछाडेल मग He will confuse their plans आणि त्यांच्या योजनांमध्ये गोंधळ घालेल and he will assign them battles they can never finish. आणि असली युद्ध त्यांना देईल जी युद्ध त्यांना करायलाच होणार नाही Yes, they will be fighting that new battle now. आणि नवीन नवीन युद्ध करत राहतील मग ते They have no time to fight with you. त्यांना Then. वेळच राहणार नाही मग तुझ्याशी भांडायला कारण की त्यांचं नवीन नवीन काहीतरी रोज सुरू असणार आहे टॉपिक Amen. त्यांची प्रकरण संपत नाहीत ना Hey case, Naveen case, हाँ, Naveen case, उनके Naveen ऊपर केस case. पे केस केस पे केस खत्म या की वो हुआ की वो तर And so तुझ्या- they don't have time for you now. मग तुझ्यासाठी आता त्यांना वेळ नाही विच So- वर्क्स इन आवर फेवर So don't worry. मग काळजी नाही करायची You don't be a destiny killer. तुम्ही कोणाच्या संकल्पाला ठार मारणारे बनू नका एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्ही कोणाच्या ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे होऊ नका अशी आमची तुम्हाला नम्र विनंती But आहे hear me carefully पण नीट ऐका माझं because sometimes destiny killers are not around you. कारण की कधी कधी ना ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे तुझ्या अवतीभोवती नसतात Sometimes they are within you also. हो कधी कधी तुझ्या आतही असतात See, बडा डेंजरस मामला आहे sometimes कधी कधी our flesh can be a destiny killer. तुझा देह तुझा वैरी मी नेहमी म्हणते उगीच नाही ये देह दगाबाज तुझा देह तुझा वैरी बनून तुझ्या संकल्पाला ठार मारू शकतो See, the serpent did not touch Eve physically. सापाने हव्वेला शारीरिक रीतीनं तर स्पर्श केला नाही He attacked her identity. पण तिच्या ओळखीवरती हल्ला केला Has God really said like this? म्हणजे देव खरोखर तुला असं म्हणालाय का See, he plants doubt in you. तो काय करतो येतो आणि तुझ्या शंका घालतो सैतान साप So, some of you are not fighting enemies. तसं तुमच्यातले काही जण शत्रूंशी लढत नाहीये You are fighting a broken identity. तुम्ही तुटलेल्या ओळखीशी लढत आहात That's why you स्वतःच्या. have to
make yourself strong in the word of God. म्हणून तुम्ही स्वतःला देवाच्या शब्दात स्ट्रॉंग करायचं, जे आम्ही सारखं म्हणतो ना, वचन वाचा, प्रेयर करा, वचन वाचा, प्रेयर करा. So त्याचं even कारण if आहे. anything anybody says, म्हणजे कोणी जरी काही बोललं ना, the word of God stands. देवाचं वचन उभं राहतं. आपल्याला फरक पडत नाही. फालत्या घड्यावर पाणी, ज्याला जे बोलायचं बोला, मला तर फरकच पडत नाही. Otherwise, through lies, through past disappointments, नाही तर मग खोटं बोलणं, मग भूतकाळात ज्या काही नाराजी आल्या, negative words, आणि नकारात्मक शब्द झाले, repeated आणि problems, सारखं सारखं समस्या आल्या, family fear, आणि फॅमिलीमध्ये family आमच्या history. परिवारामध्ये भीती चालली, आमच्या फॅमिलीमध्ये असं म्हणजे हिस्ट्रीची आमची भीती चालली. See, destiny can be diverted when identity is lost. असं स्वतःची ओळख जर आपली हरवून गेली ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा मग आपला ठरलेला संकल्प कुठेतरी नाश पावतो. You should know who you are in Christ. पहिलं तर तुला कळलं पाहिजे ख्रिस्तात तू कोण आहे. Anybody talking about your past, ask him to leave you. कोणीही तुझ्या भूतकाळाविषयी जर बोलायला लागलं ना, त्याला म्हणायचं प्लीज गो. Because कारण leave means go and see on the cross. जा There it was वधस्तंभाकडे बघ, paid. वधस्तंभाकडे बघ, तिथे सगळं माझ्या येशूंनी फेडलेलं आहे. See? So don't keep yourself busy thinking of your past. तर स्वतःला ना स्वतःच्या भूतकाळाविषयीने विचार करत 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 बिझी नका ठेवू. When your identity collapses, तुझी स्वतःची ओळखच जर त्यात ढासळली, your dreams will shrink. तर स्वप्न सगळी आकसतील ना. I know who I am in Christ. मला माहितीये मी ख्रिस्तात कोण आहे. That's why nobody can kill the म्हणून- vision that I have. म्हणून जो दृष्टांत माझ्यात आहे त्याला कोणी ठार नाही मारू शकत, कारण की मला माहितीये मी ख्रिस्तात कोण आहे. I know people will come to weaken my faith. मला माहितीये माझाही विश्वास कमजोर करायला लोक येणार, They want my courage to fade आणि away. लोकांची पण इच्छा असणार आहे की माझ्यातलं धाडस, माझ्यातला धीर सगळं जावं. See, survival has to replace purpose. पण असं नाही संकल्पाची जागा टिकण्याने घ्यायला हवी आहे. No, no. नाही असं आहे, संकल्पाची जागा केवळ माझं टिकून आपलं माझा निभाव आहे, चाललंय असं नकोय. ठरलेला संकल्प आहे तो व्यवस्थित पूर्ण. Purpose has to replace your survival. तुझं जे जेमतेम टिकणं चाललंय ना, की मी जेमतेम टिकलोय, त्यातनं बाहेर निघ आणि ठरलेल्या संकल्पात व्यवस्थित एंट्री कर. Sometimes we blame witches, कधी कधी आपण evil powers, demons, करणी बरणी बाहेरचं लागलं, Enemies, चेटकिणी, haters. शत्रू, माझा तिरस्कार करणारे, कितने सारे मेरे दुश्मन है वगैरे. Actually, we are underrating ourselves. आपण स्वतःला कमी लेखतोय त्यात. That's the problem. हा प्रॉब्लेम आहे. The enemies are not your problem sometimes. कधी कधी शत्रू तुझी समस्या नाही, तू स्वतःला कमी लेखतोय. We underrate ourselves. आपण स्वतःला कमी लेखतो, न्यूनगंड ज्याला मराठीत म्हणतात. You talk about yourself as though God made a mistake हो ना, making you. तुम्ही स्वतःविषयी जणू असं बोलता की देवाने तुला घडवून काहीतरी चूकच केली. असं होऊ शकेल का? Lord, I'm sorry, Lord. प्रभू मला माफ कर, I know why you made me, I don't know. मला माहित नाही तू मला काच निर्माण केलं. हो का? अरे देवाने निर्माण केलंय, काय चुकलेला नाहीये देव. You apologize for your presence like you weren't planned by God. तुम्ही क्षमा मागता की जणू काही तुझी जी उपस्थिती या जगात आहे ती देवाने योजलेलीच नव्हती, असं तुम्ही क्षमा मागता की मी या जगात यायलाच नको होतो. See, destiny lovers or killers love it when you do their job for them. ठरलेल्या संकल्पाला ठार मारणाऱ्या लोकांना आवडतं जेव्हा त्यांचं काम तुम्ही करायला लागता, असं सगळं अभद्र बोलून. Yes. असं नाही बोलायचं. अरे देवाने तुला या जगात आणलंय. And so now start discerning the voices. तर आता हे जे आवाज आहेत ना, ते ओळखायला सुरुवात करा. Protect your identity. आणि तुझी ओळख तू जप. Refuse the mockery. आणि ही जी मस्करी आहे ना, त्याला नाकारायचं. Don't come down from the wall to talk with these people. आणि भिंत बांधताना भिंतीवरनं खाली असल्या लोकांशी बोलायला उतरायचं नाही. Don't waste your time talking to them. वेळ वाया नाही घालवायचा असल्या लोकांशी बोलत. काय बोलायचं असल्या लोकांशी, काय मिळणार आहे? Amen. They talk to you because they find their identity in talking to you. ते तुझ्याशी बोलतात कारण की त्यांची ओळख तुझ्याशी बोलून होते. अरे मैंने इनको इनके साथ बोलते हुए देखा, म्हणजे यांच्या इज्जती वाढतात. See? And you don't know, you are losing your तू respect. समजून घेत नाही, तुझा आदर निघून चालला त्याच्यामध्ये. तू क्यों बात कर रहा है उसके साथ? Because the world knows the other person how they are. कारण जगाला माहिती आहे की तो समोरचा माणूस कसा आहे, पण तो तुझ्याशी बोलत बसतो तुला एंगेज करून, क्योंकि उसकी इज्जत बढ़ रही है. So speak faith, विश्वास बोल replace lies with truth, आणि खोट्याच्या जागी खरं घे. surround yourself with encouragers. स्वतःला ना थोडस तुला प्रोत्साहन देणारे जे लोक असतील त्यांनी घेर. Paul saw that Barnabas was with him all the time. पॉलनी पाहिलं की बर्नबा नेहमी त्याच्या सोबत आहे. And pray for discernment. आणि ओळखून घ्यायसाठी प्रार्थना करा की प्रभू मला ओळखायची कुवत दे. No matter what people say, build the church, build the kingdom of God. लोक काही जरी बोलले तरी चर्च बांधायचं, देवाचं राज्य बांधायचं, Amen. वाढवायचं, काम करायचं. लोक काही बोलू देत. If your destiny has been delayed, diverted or attacked,
तुझ्या ठरलेल्या संकल्पावर काही उशीर होत असेल, काहीतरी हल्ला होत असेल, I pray that God will reorder it मी today. प्रार्थना करतो देवाने आज ते सगळं परत व्यवस्थित मांडावं In the name of Jesus. येशूच्या नावात. I pray that you are surrounded by encouragers like मी Barnabas. प्रार्थना करतो बर्णबासारखे प्रोत्साहन देणारे तुझ्या अवतीभोवती यावेत. I pray that you are surrounded with Jonathans, मी प्रार्थना करतो तुझ्या अवतीभोवती योनाथान यावेत, that you are surrounded by Abigail. अबिगेल सारख्या मुली तुझ्या अवतीभोवती याव्यात. राबा खराबा शंदरू गुरु बाबा, Yes. राबा बाबा बाबा खराबा, Right kind of people. योग्य लोक तुझ्या अवतीभोवती यावेत. What was meant to stop you will become proof that you survived and still stood. जे काही तुला थांबवायला आलं होतं तोच पुरावा बनणार आहे की त्या सगळ्यातनं जाऊन सुद्धा तू उभा आहेस. I pray that the destiny killers may never stop divine purposes. ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे कधी ठरलेल्या संकल्पाला थांबवू नयेत अशी मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Not everyone near you is for you. प्रत्येक जण तुझ्या जवळचा तुझ्या साठीचा आहे असं नाहीये. Because in the bus also many people sit next to you. Doesn't mean they are your bosom friends. हो, बस मध्ये पण आपल्या शेजारी शेजारी चिकटून माणसं बसतात. म्हणजे काय, जिगरी यार दोस्त है क्या वो अपने, वो बस में बैठे कुछ हो गया तो पहले उड़ी वो मारेंगे, तू रह जाएगा अंदर ही. ऐसे एक्सीडेंट होते हैं. वो छोड़ के गया, मैं रह गया अंदर. Identity loss is more dangerous than even your enemies. ओळखीचं नुकसान होणं हे तुझ्या शत्रूंपेक्षाही जास्त धोकादायक आहे. स्वतःची ओळख गमावू नको. ख्रिस्तात कोण आहेस जाणून घे. Enemies will always be there. शत्रू काय, शत्रू नेहमी खोऱ्याने असणार आहे. See? Jesus was surrounded by enemies. येशूंच्या अवतीभोवती किती शत्रू होते, Never lost his identity. पण येशूंनी कधी स्वतःची ओळख गमावली नाही. येशूंना माहिती मी देवाकडनं कशासाठी आलोय. Amen. आमेन. See? तसं तुझं तुला कळलं पाहिजे ख्रिस्तात तू कोण आहेस. Don't make fear a prophecy. भीतीला प्रॉफेसी नको करू, भीतीला भविष्यवाणी करू नको, ती भीती आहे. And past words don't define your future. आणि भूतकाळातले शब्द तुझ्या भविष्याला ठरवत नाहीत बेटा. Amen. आमेन. So stop underrating yourself. स्वतःला कमी लेखणं पहिलं बंद करा. God has ordained you. देवाने तुला नेमलंय, God has called you. देवाने तुला पाचारलंय, God has loved you. देवाने तुझ्यावर प्रेम केलंय, God has assigned you. देवाने तुला कामगिरी दिली आहे. Serve God. देवाची सेवा कर. Block the destiny killers. आणि हे संकल्पाला ठार मारणारे जे आहेत ना, आजच्या भाषेत त्यांना खरंच ब्लॉक कर. I pray that mockery can never cancel your calling. मी प्रार्थना करतो या मस्करीनं थट्टेनं कधी तुमच्या पाचारणाला रद्द करू नये. Let me tell you, एक सांगतो, whatever God has spoken to you, जे काही देव तुझ्याशी बोललाय, vision will always require discernment. दृष्टांताला नेहमी ओळखून घ्यायची कुवत लागते. दृष्टांत जरी आला ना तरी त्यात नेहमी ओळखून घ्यायची कुवत पाहिजे. Your giftings alone is not enough. तुझ्या देणग्या आणि दानं फक्त पुरेशी नाहीये. Discernment. एक ओळखायची कुवत पाहिजे. एक जानने की कुवत चाहिए बेटा. सबको एक समान मान मत, बंदे बंदे में फरक है. And be obedient, आणि आज्ञा पालनात राहा. because God defends the obedient builders. कारण की देव आज्ञा पालनात जे बांधकाम करतात त्यांचा बचाव करायला येतो. And you don't need approval to advance in आणि life. तुला काय कोणाच्या मान्यतेची गरज नाहीये आयुष्यात प्रगती करायला. You don't need anybody's approval. काय कोणाच्या मान्यतेची गरज आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये प्रगती करायला, देवाची कामं करायला. कोण आहेत ते असे? And I'm telling you, मी सांगतो ना, destiny killers will lose power when your identity with God is restored. ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे जे लोक आहेत त्यांचं सामर्थ्य शून्यात निघून जाईल जेव्हा ख्रिस्तातली तुझी ओळख तू बलवान करशील. Amen. Amen. So be strong in the Lord प्रभूत बलवान राहा. and in the power of his might. प्रभूच्या बळात बलवान राहा. Grow in the Lord. प्रभूत वाढा. कराबाशनमा अंदरो. Second point, दुसरा मुद्दा, fake destiny helpers. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे Fake. फेक खोटारडे मदतगार, खोटारडे, ढोंगी, सोंगाडे. Because betrayal can hide behind a smile also. कारण कधी कधी हा धोका देणं ना हास्याच्या मागेही लपलेलं असतं की बंदा Sometimes- सामने से हंस रहा हूं, अंदर से मुझे मारे जा रहा है. Say, I want to preach this with discernment and fire. आणि मला ना आग आणि ओळखणं यावरनं हे सांगायचं आहे. Because fake destiny helpers कारण की ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे हे जे खोटे सोंगाडे लोक असतात they are more dangerous than your open enemies. ते जास्त धोकादायक असतात. तुमच्या उघड्या शत्रूंपेक्षाही जास्त धोकादायक हे सोंगाडी आहेत.
That's why Satan doesn't come straight like how he looks. म्हणून सैतान जसा दिसतो तसा सरळ येत नाही आपल्याकडे. He comes in sheep's clothing. तो काय करतो, मेंढराची वस्त्र धारण करून येतो, तर आपल्याला वाटतं मेंढरू आलं. See, pretension is more dangerous than open enemies. ढोंगीपणा उघड्या शत्रूपेक्षा जास्त धोकादायक आहे, कारण तो ढोंग करत आला आपल्याला कळत नाही. Amen. आपण नाही तिथे खूपच भोळे आणि नाही तिथे खूपच शहाणे. Not because they are more stronger, आता ते खूप बलवान आहेत म्हणून नाही, but because they are more closer. पण ते जास्त जवळ आहेत म्हणून. Sometimes you कधी-कधी. take such people more हो closer. ना, कधी कधी अशाही लोकांना तुम्ही खूप जवळ घेऊन बसता And destiny killers can stand in front of you. आणि ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे अगदी तुझ्या समोर उभे असतील Amen. आणि कळणार नाही तुला. But fake destiny helpers, they walk beside you. पण असं खोटं मदत करणारे जे असतात ना, खोटी मदत करणारे, ते तुझ्या शेजारून चालत असतील कदाचित. Amen. आमेन. Yes, destiny killers may stand before you. ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे तुझ्या समोर उभे असतील, But fake destiny helpers will stand next to you, पण and that हे is more जे dangerous. सोंगाडी आणि खोटी मदत करायला आलेले असतात ना, ते तुझ्या शेजारी उभे राहतील आणि तुला कळणार नाही. See, जे उघडपणे ठार मारायला आले ते कळून येतं की हे उघडपणे माझा संकल्प ठार मारायला आले. Yes. पण जे सोंगाडी बनून येतात ना, आपल्याला कळत नाही की हा मेंढरू बनून आलाय, पण ऍक्च्युली ह्याला मला ठार मारायचंय. So fake destiny helpers are more dangerous than destiny killers. तर ठरलेल्या संकल्पाला ठार मारणारे जे आहेत त्यांच्याहून जास्त खोट्या रीतीनं मदत करायला हे पुढे येणारे जे असतात ते जास्त They धोकादायक. don't fight with you openly, ते उघडपणे तुझ्याशी भांडत नाहीत, but they sabotage you quietly. पण शांतपणे तुला जाळ्यात घेतात. They smile before you. तुझ्या समोर हसतात, On your face they will smile, तुझ्या चेहऱ्याकडे बघून हसणार. while they will be cutting your future behind your back. भविष्य मात्र तुझं कापून टाकतायत ते तुझ्या पाठीमागे. And so these are the ones that Jesus warned us about. तर हे असले जे आहेत ना, त्यांच्याविषयी येशू आपल्याला सूचना देतात. Jesus said they are wolves in sheep's clothing. येशू म्हणाले हे लांडगे आहेत, मेंढराचं वस्त्र धारण करून आलेले आहेत. Danger wrapped in familiarity. हा धोका आलाय परिचित माणसांच्या नावाखाली. Amen. हे माझ्या ओळखीचे आहेत, हे माझ्या ओळखीचे आहेत, अरे पण हे Say- धोका आहेत. And so you think so, oh, I'm being bad with such good people. आणि मग तुला असं वाटेल उगीच की एवढ्या चांगल्या लोकांशी मी किती वाईट वागतोय. It's like not talking with Satan. म्हणजे सैतानाशी आपण बोलत नाहीये असं. Even if he speaks good, you should not listen to him and talk to him. तो सैतान आहे. तो तुझ्याशी गोड जरी बोलला तरी तू एवढं त्याच्याशी बोलायला जायची गरज नाही. तो सैतान आहे, त्याला बांधून काढा. See, Satan told Jesus, सैतान येशूंना म्हणाला, I see you're very hungry मी बघतोय तुला भूक लागली आहे and I'm really concerned about आणि you. मला तुझी खरोखर काळजी आहे. Make हो the का? stones into bread. Come या on. दगडांना भाकरीत बदल. Jesus didn't listen to him. येशूंनी ऐकलं का सैतानाचं? नाही, पहली बार ये शैतान कुछ अच्छा बोल रहा है. अरे वो शैतान बोल रहा है. And so Jesus said it very plainly while sitting at the table eating with the people he loved. आणि येशू मेजापाशी भोजन करताना ज्या लोकांवर प्रेम करत होते त्या लोकांशी बोलले And the same very people he poured his life on. की ज्या लोकांवर येशूंनी प्राण ओवाळून टाकलेला होता. प्राण, Yes, he had poured his heart. हृदय ओवाळून टाकलं होतं. And he said, आणि म्हणाले one of you will betray me. तुमच्यातला एक जण मला धोका One of देणार. you sitting very close to me will betray me. तुमच्यातला एक जण जो माझ्या खूप जवळ बसलाय तो मला दगा देणार आहे. दगा. One of you who is eating with me, जो माझ्यासोबत जेवतोय तो मला दगा देणार आहे. तुमच्यातला एक आहे असा, not very far away. लांब नाही, इधर बैठा टेबल पे, डाइनिंग टेबल पे बैठा है. See, these are not destiny killers. Hey. They are fake destiny helpers. हे संकल्पाला ठार मारणारे नाहीत, हे ठरलेल्या संकल्पाला खोटी मदत करणारे आहेत. सोंगाडी. Amen. And so betrayal often comes from the table, तर असा हा दगा डायनिंग टेबलवरच येतो नेहमी, not on the battlefield. युद्धभूमीवर नाही. There the destiny killers are in operation. तिथे खरेखुरे संकल्पाला ठार मारणारे युद्धभूमीवर असतात. Judas walked with Jesus, येहूदा येशूंसोबत चालला, talked with Jesus, येशूंशी बोलला, preached चालला, with Jesus, येशूंसोबत शुभवर्तमान त्यानेही गाजवलं, and still betrayed Jesus. तरी येशूंना त्याने दगा दिला. And the other disciples never suspected him. आणि बाकीच्या शिष्यांना शंका सुद्धा आली नाही या यहुदावरती की जुडस याचा कुछ करने वाला है. See? Nobody knew it. कुणाला माहित नाही, But कुणाला Jesus नाही. knew it. येशूंना माहित. Discernment. ओळखून घ्यायची कुवत. कुणाला भनक नाही पडली बाकीच्या शिष्यांमध्ये, पण येशूंनी ओळखून घेतलेलं होतं हा देणार आहे दगा. And they must have been talking. आणि ते बोलत असतील आपसात, Why whenever we go for prayer, Jesus doesn't take Judas with us? आपण कधीही प्रार्थनेला गेलो ना की येशू यहुदाला आपल्या बरोबर घेत नाहीत. अशा गप्पा त्यांच्याही झाल्या असतील, Because Jesus never took Judas with him for कारण prayer. येशूंनी जुडसला कधीच प्रार्थनेला नेलं नाही.
Everywhere he went, it was Peter, James, John. जिथे कुठे येशू प्रार्थनेला गेले तिथे पेत्र, योहान, याकोब, पेत्र, Maybe योहान, Philip was याकोब, there, Andrew फिलिप, was there. ऍटमॉस, फिलिप, अँड्रू अशांना नेलं. When he was multiplying bread and fish. भाकर Okay. बहुगुणित But करताना. Judas, you never find him. यहूदा कधी नाही. जुडसला कधीही असल्यात येशूंनी घेतला नाही. See? कारण येशू Discernment. ओळखलेलं होतं, है मेरे साथ लेकिन मेरा नाही आहे ये. See? And that is where we lack. तिथं आपण कमी पडतो का आपण सगळ्यांनाच आपलं मानतो. And you look at Judas and you think he is Peter. आणि जुडस कडे बघून तुम्ही म्हणता हा पीटर आहे. But then he takes you for a ride. पण जुडस घेऊन जातो तुला So चक्कर मारायला. that tells us something very sobering. त्यातनं सुद्धा आपल्याला काहीतरी असं सोबत लावून करणारं सांगितलं जातं. Not everyone close to you is committed to you. प्रत्येक जण तुझ्या जवळचा तुला करारी आहे असं नाही बेटा. छे. सगळ्यांची कमिटमेंट तुझ्याशी तेवढी असेल असं नाहीये. Judas didn't look evil. यहूदा दिसायला वाईट नाही दिसला. He did not sound evil. यहूदा ऐकताना पण वाईट वाटला नाही, चांगलं चांगलं बोलायचा. He didn't even act evil. आणि यहूदा वाईट वागलाही नाही, त्याच्या वर्तनातनं सुद्धा भनक नाही पडायची की बंदा खराब आहे. At least John said, let us bring fire from हा, heaven. कमीत कमी योहान तरी उघडपणे बोलून गेला, चला आपण पण वरून आग आणू वगैरे. But पण Judas never. जुडस तर कधी असा शब्द बोलला नाही. नेहमी गोड, Say, अगदी गोड. his character was only known in the Garden of Gethsemane. आणि गेत्सेमनी बागेतच त्याचा कॅरेक्टर उघडा झाला की हा खरा काय आहे. Amen. So, पण येशूंनी आधीच ओळखून घेतलं होतं. so fake destiny helpers often reveal their true color right before destiny breaks open. तर हे खोटी मदत करणारे जे असतात ना ते आपले संकल्प पुढे येण्या अगोदरच निघून गेलेले असतात. Amen. Amen. Psalm 41:6 says, स्तोत्र संहिता 41:6 म्हणतं, when he comes to see me, he speaks empty words, but his heart gathers evil. When he leaves, he spreads it. हो ना. स्तोत्र संहिता 41:6 सत्यवचन, सत्यवचन. आणि कोणी मला भेटायला आला तर तो व्यर्थपणेच बोलतो, त्याचे हृदय आपल्यासाठी वाईटच वेचून घेते, तो बाहेर जाऊन तेच बोलतो. माझ्याकडे आला बोलला पण वाईटच काहीतरी बाहेर जाऊन बोलतोय आता. They will talk very nicely to you, हा, तुमच्याशी बोलताना चांगलं चांगलं बोलणार गोड गोड, but when they meet their friends, पण मित्रांना भेटले तो असंच आहे रे. अरे क्या रे वो उनका मी घरी ना गेलो ऐसा होतो, ही पण रहता है. काय? हाँ, मैं गया था उनके घर पे. हो का? अरे कोणाविषयी बोलताय काय? जिभेला हाड बेड आहेत का नाही? See, empty words often hide dangerous intentions. रिकामे शब्द धोकादायक हेतूंना लपवतात. Yes. आपल्याला म्हणून कळून येत नाही. And so in verse 9, if you read, नववचन स्तोत्र संहिता there it continues, 41. even my close friend whom I trusted, who ate my bread, has turned against me. स्तोत्र संहिता बघा 41:9. होय माझा सखा, ज्याच्यावर मी भरोसा ठेवीत असे, जो माझी भाकर खात असे, Say, त्याने आपली टाच माझ्यावर उचललेली आहे. he didn't say I ate his bread, he ate my bread मी to त्याची ruin भाकर me. खाल्ली नाही, त्याने माझी भाकर खाल्ली माझा नाश करायला. मैंने उसका खाना नहीं खाया था, मेरा खाना खा के मेरे को इसने दगा दिया है, असं म्हणतोय हा. See, so familiarity does not equal loyalty. तो ओळख म्हणजे हा ओळखीचा आहे, म्हणजे हा तेवढा इमानदार आहे असं काही सांगत नाही बरं का. Amen. ओळखा जरा तपासा, ओळखा. Because fake destiny helpers don't always attack your body. कारण एक खोटी मदत करणारे जे असतात ना ते नेहमी तुमच्या शरीरावरती हल्ला करत नाहीत, They attack your dreams. तुमच्या स्वप्नांवर त्यांचा हल्ला असतो. They are after your dreams. ते तुमच्या स्वप्नांच्या मागे लागलेत. They are योसेफाच्या after भावंड- your purpose. ते तुमच्या संकल्पांच्या मागे लागलेले आहेत, योसेफाच्या भावंडांसारखं. Amen. They question your vision. ते तुझ्या दृष्टांताला प्रश्न विचारतात They expose your calling prematurely. आणि तुझं पाचारण ते वेळे अगोदरच उघड करून टाकतात. Amen. म्हणजे जे 9व्या महिन्यात व्हायला होतं हे 7व्या महिन्यातच उघड करतात. They divert your destiny. आणि तुमची आयुष्याची ठरलेली दिशा कुठेतरी भगवतात. They will delay your breakthroughs. आणि तुझी नवीन सुरुवात कुठेतरी उशिरानं करतात. I have met many of them. अशा अनेकांना मी भेटलोय. Destiny killers and fake destiny helpers. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला ठार मारणारे पण आणि उगीच संकल्पाला मदत करायला आलोय असं म्हणून खोटी मदत करणारे पण एवढ्या गेल्या सगळ्या वर्षात मी अनेक पाहिलेत. Yes. अनेक. And God has given us discernment देवाने आम्हाला ओळखायची कुवत दिली आहे to keep some little far away only. की थोड्यांना आम्ही थोडं लांबच ठेवतो. दुरून साजरा का? हा, नाही, मी बोलणारच होते बघा. आम्ही काहीतरी. एवढे एक आहोत ना की काही विचारू नका. म्हणजे दुरून डोंगर साजिरे.
See, मग बोलणार होते पास्टर वा वा हालेलुया. दुरून दुरून डोंगर साजिरे. ते- तसं काहींना आम्ही दुरूनच म्हणतो प्रेज द लॉर्ड. sometimes you can be deceived. कधी कधी तुम्ही फसू पण शकता. I too have been deceived. मीही फसलोय. But पण God helps us. देव आम्हाला मदत करतो बाबा. देव आम्हाला सोडत नाही ना, तिथे आम्ही जिंकतो. Some people cheated me also in finance. काहींनी पैशात पण मला In फसवलं. huge finance. मोठा मोठा पैसा फसवलं मला. But for the passion of Christ I gave. पण ख्रिस्ताच्या आवेशासाठी मी देऊन टाकलं. But what happened? काय They झालं? deceived me. त्यांनी मला फसवलं. Some of them are dead. काही त्यातले वारले. But I'm standing. मी उभा आहे ना, मी आहे ना. They are there to weaken our faith. हे असले जे असतात ना, आपल्या विश्वासाला कमजोर करायला येतात. They will rob your joy. तुझा आनंद चोरून देणार ते तुला. ते तुला शोकच करायला लावणार While सारखं. always telling you, we are meaning well. आणि सारखं असंच म्हणणार तुला, नाही पण हमारे मन में आपके लिए अच्छा ही है. हमेशा हमारे अच्छा, मन में हमेशा. हम तो हमेशा आपका अच्छा ही सोचते हैं. See, and Paul understood this very deeply. पॉलला हे फार गहनतेनं कळलं. Because after listing all the dangers he faced कारण ज्या सगळ्या धोक्यांना त्याने तोंड दिलं ते सगळं बघून while he was preaching, तो उपदेश करताना he included this one thing. त्याने अजून एक गोष्ट त्यात भरीला घातली, In 2 Corinthians 11:26, जी 2 करीन 11:6 मध्ये लिहिलेली आहे. I faced danger among false believers. 2 करींत, काढा तुम्ही उघडा बायबल. 2 करींत 11वा अध्याय 6 वचन. 11:26. 11वा 2 करींत 11वा अध्याय 26वा वचन बघा. पुष्कळ वेळा प्रवासांमध्ये, दऱ्यांमध्ये वगैरे वगैरे संकटांमध्ये, समुद्रातील संकटात खोट्या भावातील फॉल्स बिलीव्हर्स, See? अंडरलाईन, खोटे भाऊ म्हणजे फॉल्स बिलीव्हर्स, खोटे बिलीव्हर लोक. Say, we say खोटे. believers means we have to trust him blindly. बस आपल्याला असं वाटतं बिलीव्हर म्हणजे आपण असं अंधासारखा त्यांच्यावर विश्वास Oh, ठेवायचा. he's a believer, pastor. अरे हा बिलीव्हर आहे पास्टर, And that's why I want to get married. म्हणून मला लग्न करायचं आहे. Oh, he अरे may be 2 Corinthians 11:26. ये 2 करीत 11:26 का बिलीवर निकला तो तू क्या करेगा? पहले तपास तो सही बेटा, तू कितनी घाई कर रहा है. Mark that down with red नहीं मी ink. म्हणते एव्हरी पॉसिबल कलर में उसको मार्कर लगा. एव्हरी पॉसिबल कलर. See, खोटे भाऊ, खोटे बिलीवर म्हणजे Paul believer is पण. saying, the great apostle, आणि महान प्रेषित पॉल म्हटला, हे माझं वाक्य नाहीये, I faced danger among false believers. खोट्या बिलीवर लोकांमध्येही मला धोका आला. So sometimes the greatest danger comes from the inside. तर खरे कधी कधी जे मी म्हंटलो ना की सगळ्यात मोठा धोका आतूनच येतो, तो आहे हा. Paul didn't say strangers, he said false brethren. पॉल असं नाही म्हटला की जे अनोळखी होते ते धोकादायक ठरले, नाही तो म्हणतोय खोटे बिलीवर लोक, नावाची बिलीवर लोकांची जात तयार झाली ना अलीकडे, Say, ते पॉल तेव्हापासून बोलत आलाय. people who looked like a family, जे दिसले फॅमिली सारखे वाटले, people who spoke like family, फॅमिली सारखं बोलले, but carried hidden agendas. पण लपलेला कार्यक्रम घेऊन आले होते. Yeah, I'm a believer also, मी brother. बिलीवर आहे हा. Ah, you're a believer, I'll trust you. अरे तू बिलीवर आहे, माझा तुझ्यावर विश्वास बसला आता. Suddenly go home, read 2 Corinthians 11:26. अचानक आपणही घरी जायचं, बायबल उघडायचं, 2 करीत 11वा अध्याय 26वा वचन मुद्दामून वाचायचं. That is why discernment is required not only in the world but even in the family, म्हणून- relatives, हा. workplace, neighborhood, अभी- church, everywhere. अभी टॉपिक आया. म्हणून ओळखीची कुवत फक्त बाहेरच्या लोकांमध्ये, ऑफिसमध्ये, चर्चमध्ये बिलीव्हर लोकांमध्ये नाही, घरी पण लागते, नातेवाईकात पण लागते, सख्यांबरोबर पण लागते, Yes. सावत्रांबरोबर पण लागते, घरचे, दारचे, मारचे, सासरचे, सगळ्यांमध्ये ती ओळखीची कुवत पाहिजे आपल्याला की कोण मेरे लिए है, कोण मेरे अगेन्स्ट है. Say, look at David. दावीद बघा, He was dreaming of slaying Goliath, तो स्वप्न पाहत होता की गोलायतला मी मारणार. and suddenly his अचानक. very own elder brother tried to silence him before he even lifted up a single stone. त्याचा सख्खा थोरला भाऊ त्याला शांत करायला आला. दाविदाने एक खडाई उचलून मारण्या अगोदर त्याचा सख्खा थोरला भाऊ त्याला शांत करायला आला की नको जाऊ, नको करू. Say, why have you come here? कशाला इथे आला? Who did you leave those few sheep with? आणि ती मेंढरं कुणाकडे सोडून आला? See, so sometimes opposition comes from people who know you. कधी कधी विरोध असल्या लोकांकडनं येतो की जे तुझ्या जास्तीच्या ओळखीचे आहेत, घरचे आहेत. Say, Yeto. home people also.
घरच्या लोकांकडलं पण होतं कधी कधी असं. I mean, the devil may be using them. सैतान त्यांना वापरू शकत असेल, हू नोज, They- कोणालाच काय माहितीये. That's why Jesus said, "Get behind me, म्हणून Satan." येशू काय म्हणाले, माझ्या मागे हो सैताना. He told Peter, पेत्राला बघून "Get म्हणाले, behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना, Thou art an offense." माझ्यासाठी विरोध आहेस तू. पेत्राला बघून बोलले येशू असं, See, माझ्या मागे हो सैतान. Eliab was not protecting David. एलियाब थोरला भाऊ, दाविदाचा सख्खा थोरला भाऊ, तो एलियाब काही दाविदाचं संरक्षण करायला आला नाही. He was protecting his own insecurity. स्वतःचं असुरक्षितपण शाबूत ठेवायला आला. Because he knew, now I cannot fight Goliath and this my brother is going to fight. कारण त्याला कळलं, मी दाविदाचा थोरला सख्खा भाऊ आहे, मला त्या गोलाशी झगडायला होत नाहीये, आणि हा माझा चिंटू निघाला, हा माझा धाकटा भाऊ चाललाय. What if he wins? जिंकला तर ह्याची इज्जत कमी व्हायची ना. बडा होके तूने क्या किया, तेरा छोटा भाई जीत के आया. आलं फॅमिली पॉलिटिक्स. Fake destiny help us always try to shrink your vision to their comfort level. ते खोटे मदत करणारे जे असतात ना ठरलेल्या संकल्पाला, ते तुमच्या दृष्टांताला आकसून असं छोटंसं करून ठेवतात. See? And so sometimes you don't need to share all the vision to all the people. तर कधी कधी ना सगळे दृष्टांत तुम्ही बेटा सगळ्यांना सांगायला जाऊ नका. Especially to your colleagues in the हा, workplace. खास करून तुमच्या कामाच्या जागी तुमचे जे कलिग्स आहेत, तुमचे साथीदार जे आहेत, त्यांना तर नका सांगू. They can never be your true friends. ते कधी तुमचा खरा मित्र बनणार नाहीत, Amen. कधीच नाही. कारण त्यांच्यात मग जेलसी येणार, कपट See, येणार, हेवा येणार. Joseph shared his God-given dreams with his brothers. योसेफानी पण घाईघाईने देवाने दिलेली सगळी स्वप्न सख्या भावांना सांगितली, And instead of helping him rise, आणि त्याला मदत करून वर आणायच्या ऐवजी they plotted to kill him, calling him a dreamer. या भावंडांनी काय केलं, त्याला ठार मारायचा प्रयत्न केला, असं म्हणून हा स्वप्नाळू आहे आमच्या फॅमिलीतला. Here comes the बघा dreamer. आमच्या फॅमिलीतला स्वप्नाळू आला, Let us kill him. त्याला ठार मारू आपण. Say, envy. हेवा, मत्सर, कपट, द्वेष, Envy is तिरस्कार, always seen in a family. ईर्ष्या, जळफळाट फॅमिलीत नेहमी दिसतो. And some people hate the future they cannot control. आणि काही लोकांना असं भविष्य आवडतच नाही ज्या भविष्यावर त्यांचं नियंत्रण नाही. See, Joseph's brothers didn't just reject his dream. योसेफाच्या भावंडांनी केवळ योसेफाच्या स्वप्नाला नाकारलं एवढं नाही, They didn't say, we don't like your dream. म्हणजे ते असं नाही म्हणाले योसेफाला की तुझी स्वप्न आम्हाला आवडत नाही, No, we don't like the dreamer. आम्हाला हा स्वप्न बघणारा योसेफच आवडत नाही म्हणाले. They could have said, we don't like your dream. ते म्हणू शकले असते ना, तुला पडलेली स्वप्न आम्हाला आवडत नाहीत. नाही, पण ते म्हणतात स्वप्न ज्याला पडतंय तो आमचा भाऊच आम्हाला आवडत नाही. They rejected the dreamer. आणि तो स्वप्नाळू योसेफ सख्या भावांनी नाकारला. Because fake destiny helpers cannot celebrate what God has placed on you. कारण ठरलेल्या संकल्पाला खोट्या रीतीनं मदत करणारे हे लोक जे असतात ना, ते तुमच्या बरोबर आनंदोत्सव करू शकत नाही देवाने तुमच्यासाठी जे ठेवलंय त्यात. Yes. They They will don't not. enjoy दे डोंट, त्यांना नाही the मजा आहे. calling that you have, the gifting that जे you have, the पाचारण smile you have, जे पाचारण तुझ्यावर आहे, ज्या देणग्या तुझ्यावर आहेत, the जे joy that हसतमुख- you have. हसतमुख आनंदाने तुझे जगत आहे, त्यांना नाही सोसवत, They cannot नाही, त्यांना नाही झेपत, digest it. त्यांना ते पचतच नाही. Amen. आमेन. सख्खी भावंड त्याची. Some of us, we share our dreams as though we are sharing our snacks with one पण another. आपण काही जण काय करतो, आपल्याला पडलेली स्वप्न अशी सगळ्यांना सांगत सुटतो की जणू काय आपण आपला डबा एकमेकांना शेअर करून खात असू. डबा द्या पण विजन देऊ नका. वाह, सुंदर. भले तेरी भाकर उसने खाई, तेरा ड्रीम मत बोल उसको बोल अख्खा डबा खा, मेरी जान छोड़, प्रभु मेरे को संभाल लेगा. Because not everyone deserves access to your vision and dreams. कारण प्रत्येकाला तुझ्या स्वप्नांचा आणि दृष्टांताचा ऍक्सेस नाही मिळणार. हर एक को मत घुसा तेरे पर्पज में, तुझ्या संकल्पात प्रत्येकाला घुसवू नको, त्यांना नाही ते पचायचं. Even your bank doesn't give you your PIN to everybody. तुझी बैंक पण म्हणते ना, आपका पिन आप किसी को भी बोलना मत, आया हुआ OTP किसी से भी शेयर करना नहीं. Isn't it? मैं अनाउंसमेंट अच्छा कर सकती हूँ एक्चुअली, देखो सोचो आप लोग. जस्ट जोकिंग माँ. And so then why give your destiny to people with loose mouths? आपण पिन देऊ शकत नाही, मग आयुष्याच्या ठरलेल्या दिशा असलेल्या लोकांना काय तुम्ही देताय? कार्ड स्वाईप करताना पण असं असं करतो, नंबर कार्ड स्वाइप पण केलं असं असं. कुठेही, हा? आपण ते नंबर घालताना बाकी के उधर देखते ना, नाही देखा तर आपण म्हणतो तिकडे बघा. The most troublesome time is when a believer is next to you. आणि त्रासदायी वेळ कधी असते, जेव्हा बिलीवर आपल्या शेजारी असतो. Should I hide? Shouldn't I hide? आणि बिलीवर शेजारी उभा आहे, आता ह्याला माझा पिन दिसू दे का नको दिसू दे, तो But- बिलीवर पण असा आहे, इकडे बघे ना. But see that? But मतलब- see, we have to read 2 Corinthians 11:26.
2 खरी 11:26 वाचा. थोड़ा होशियार बनो बेटा. कितना बोला. ओ सिंपल पीपल, हाउ लॉन्ग विल यू बी सिंपल मा. And sometimes when it is a believer, he stands next to you while you are putting your pin number. आणि कधी कधी बिलीवर तुझा मित्र तुझ्या शेजारी उभा राहतो, तू पिन टाकत असतो. तेच मी म्हटलं आता, उधर देख रहा मी नाही बाबा, उधर देख मैं पिन डाल रहा. अभी बिलीवर है, उसको बोलने का कैसा, उसको बुरा लगेगा. अभी लगा तो लगा, बोल दे मेरा पिन है. क्या बुरा लगा. उनको इतना सिविक सेंस नहीं है क्या. Okay? Sometimes people take advantage of us. हो ना, कधी कधी लोक आपला असा गैरफायदा घेतात. Amen. असं मी पास्टरांकडून खूप शिकली आहे. आय हॅव लर्नड अ लॉट फ्रॉम पास्टर. Because I'm not too emotional in all कारण these पास्टर things. ना, बिशप पीटर ना गोष्टींमध्ये असे जास्त भावुक होत नाहीत. मी तशी पूर्वी होते, आता नाही. So these are fake destiny helpers. हे खोटे असतात, ठरलेल्या संकल्पाला मदत करायला येणारे खोटारडे. See? And up till now, if you are standing, God has protected हा, you. आतापर्यंत जर तुम्ही उभे आहात ना, देवाने तुम्हाला सुरक्षित ठेवलंय. If your faith is still strong, तुझा विश्वास जर अजून खंबीर आहे, you are stronger than your fake destiny तर helpers. तुला खोटी मदत करणारे जे येत आहेत त्यांच्यापेक्षाही तू जास्त बलवान आहेस. You have overcome them तू विजय घेतलायस in the त्यांच्यावर. name of Jesus. येशूच्या नावात तू त्यांच्यावर विजय घेतलायस. If they have not cheated you, you have overcome them. त्यांनी तुला फसवलेलं नाही आहे ना, याचा अर्थ तू विजय घेतलायस If they त्यांच्यावर. have not robbed your destiny, you have overcome them. तुझा ठरलेला संकल्प त्यांनी चोरलेला नाही म्हणजे तू त्यांच्यावर विजय घेतलास. If your faith is not reduced, you have overcome them. तुझा विश्वास त्यांच्यामुळे कमी झाला नाही म्हणजे तू त्यांच्यावर विजय घेतलायस. If your vision is not distorted, that means you have overcome them. त्यांच्या पायी तुझा दृष्टांत जर नासधूस झाला नाही त्याचा अर्थ तू त्यांच्यावर विजय मिळवलायस. आमेन. Amen. हालेलुया. Praise God. for देवाला it. धन्यवाद. आमेन. आमेन. हालेलुया. See, the fake destiny helpers, either they must change or be exposed. एक तर ही जी खोटी मदत करायला येतात ना ठरलेल्या संकल्पाला, एक तर ते उघडे झाले पाहिजेत, नाहीतर ते बदलले पाहिजे. Yes. एक तर Because त्यांनी बदलावं, नाहीतर ते एक्सपोज झाले पाहिजेत. सगळ्यांना कळून आलं पाहिजे की हे झूट आहे. God will never allow wolves to permanently walk among the sheep. हा, कारण देवबाप लांडग्यांना परमनंटली मेंढरांमध्ये चालायची परवानगी देणार नाही. No. कायमचं देव लांडग्यांना मेंढरांमध्ये चालू नाही देणार. फिर दिन आएगा, फिर दिन आएगा. मेंढर वेगळी, लांडगे वेगळे. Amen. फिर दिन आएगा. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय. Actually, there are 4-5 points. अजून 4-5 I'll continue maybe next. पुढच्या सोमवारी पास्टर तुम्ही अगदी आनंदाने आम्ही तुम्हाला सांगतोय की सुरू ठेवा. कारण हे शिकण्यासारखं आहे बेटा. सिरीज बना दो इसकी एक. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Lord God. I give you the glory, Lord. Bless you, O Master. Thank you for your word. Thank you for your anointing. Thank you for your help. धन्यवाद देव Thank you, बाप्पा. Jesus. Thank you, Father. Let us तुझे आभार. worship the Lord. Come. प्रभूची आराधना करू चला. तुझे आभार मानतो स्वामी राजा. तू मेरा जीवन, तू मेरी शक्ति, तू मेरा ज्ञान और तू सब कुछ है. तू मेरा जीवन, तू मेरी शक्ति, तू मेरा ज्ञान और तू सब कुछ है. हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक साथ हैं. हालेलुया. हम दोनों अलग नहीं हैं, आमेन. थैंक यू अब लॉर्ड. हम दोनों Thank you, एक Jesus. साथ हैं. यीशु मेरा जीवन, यीशु मेरी शक्ति, यीशु मेरा ज्ञान और यीशु सब कुछ Yes. है. यीशु मेरा जीवन, हालेलुया. यीशु मेरी शक्ति, यीशु मेरा ज्ञान और यीशु सब कुछ है. हम दोनों अलग नहीं हैं, अब हम दोनों एक साथ हैं. हम दोनों अलग नहीं हैं, अब हम दोनों
tonight, प्रभू मी आज रात्री प्रार्थना करतो, give everyone a discerning spirit. प्रत्येकाला एक ओळखून घ्यायचा आत्मा दे. Who is for them and who is against them. कोण त्यांच्यासाठी आहे, कोण त्यांच्या विरोधात आहे. Yes, Lord. होय माझ्या देवा, Because it's very difficult to know it कारण हे otherwise. सगळं जाणून घेणं नाहीतर फार अवघड आहे. Give us a discernment आम्हाला ओळखून घ्यायचा आत्मा दे to की understand. आम्ही समजावं. Give that discernment spirit to all of them. तो ओळखीचा आत्मा सगळ्यांना दे की त्यांना ओळखता यावं. Who is Jonathan? Who is Judas? कोण योनाथान आहे, कोण जुडस आहे, Who is Saul? कोण शौल आहे, Who is Shimei? कोण शिमी आहे, Who is Ahithophel? कोण अहितोफल आहे, Who is Abigail? कोण अबिगेल आहे आणि कोण इजबेल आहे. Yes. हा ओळखायचा आत्मा Give सगळ्यांना them दे घाल. that discernment त्यांना of तो the spirit. ओळखायचा आत्मा, आत्मे ओळखायला दे त्यांना. आत्मे Many of you have lost your money तुमच्यातल्या अनेकांचा पैसा गेलाय. because somebody smiled and you gave that money. पैशाचं नुकसान झालं तुमचं, कारण की कोणीतरी तुम्हाला पाहून हसलं आणि तुम्ही पैसे देऊन बसला. On returnable basis. तुम्ही म्हणला परतफेडीवर पैसे त्यांनी मागितले, मी दिले, But they didn't return it आणि back. त्यांनी परत फेडलीच नाही. And today you are suffering आणि heavily. आज तुम्हाला त्रास होतोय कारण तुम्हाला गरज आहे, तुमच्याकडे पैसा नाही. Many have shared this to me. अनेकांनी असं येऊन मला सांगितलंय, I gave so much money to somebody. एवढे एवढे पैसे मी कोणाला तरी दिले, I knew that they will return. मला माहित होतं की ते परतफेड करणार आहेत. But see, anything can go wrong with पण कसं anybody. असतं बेटा, कधी काही कोणाच्या आयुष्यात होऊ शकतं. You should know. तुला कळलं पाहिजे ना. Pray. Ask the प्रार्थना कर, Lord. प्रभूला आधी विचार, मग असले व्यवहार कर. असले व्यवहार असेच करायचे का? Who is talking with you? कोण तुझ्याशी Who is बोलतंय? guiding you? कोण तुला मार्ग Who दाखवतोय? is leading you? कोण तुला चालवतंय? कोण है तेरे दोस्त, बता. Like I always say, जसं मी नेहमी म्हणतो, there used to be an ad that used to come on the TV. टीव्हीवर एक जाहिरात यायची. One lady came to Azharuddin, one of the best batsmen, अझरुद्दीन जे एकेकाळी अतिशय उत्कृष्ट असे बॅट्समन होते. and she said, you know, you should have played it this way. तर एक आली कोणीतरी बाई आणि त्यांना म्हणाली, नाही तुम्ही असं खेळायला हवं होतं. And then he turns to the screen and he आणि says, मग अझरुद्दीन स्क्रीन कडे वळतात आणि म्हणतात, you need to know from whom to take the कोण advice. सल्ला देतंय तेही आपण ओळखायला हवं. Because she had never played cricket. आता या बाईनं काय कधी क्रिकेट खेळलंय की तिने म्हणावं तुम्ही असं खेळायला हवं होतं, तसं खेळायला हवं होतं. Don't be guided even by false prophets. तर खोट्या संदेशांकडनं सुद्धा मार्गदर्शन घेऊ नका की कुछ बोलो ना, कुछ प्रोफेसी करो ना. Some of you are rushing to false prophets. तुमच्यातले काही लोक घाई घाईनी खोट्या संदेशांकडे जातात. Rush to God instead. अरे देवाकडे तेवढ्या घाईनी आहे की काय, देवात तेवढी कुवत नाही. Wrong people. चुकीचे लोक. Father, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो, Bless आशीर्वाद everyone. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद दे. Give them destiny helpers त्यांना त्यांच्या ठरलेल्या संकल्पाला who मदत will करणारे help them, लोक, Lord. जे त्यांना मदत करतील, Who will advance them in their lives. जे त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रगती पथावर नेतील, Who will take them from glory to जे glory. गौरवातून गौरवाकडे त्यांची वाटचाल करतील, असे लोक त्यांना दे. Yes, God is going to give it to you. देव तुम्हाला असे लोक देणार आहे. God will give to you. देव देईल तुम्हाला. Destiny helpers will come. ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे खरे लोक येतील. They will help you ते तुम्हाला मदत in करतील your destiny, in your vocation. तुमच्या ठरलेल्या संकल्पात, कामात, And you shall be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित व्हालच. And you shall say, आणि तुम्ही असं म्हणालच like an angel they came and helped की me. देवदूतांसारखे हे आले आणि आम्हाला मदत करत गेले. Yes, it's going to happen. असं होणार आहे. And so असं I होणार. pray. मी प्रार्थना करतो, Bless my people this night. आशीर्वाद दे माझ्या लोकांना आज Let रात्री. your gracious hand be upon तुझा them. कृपाळू हात त्यांच्यावर ठेव. Surround them with the right people. योग्य लोकांचा त्यांच्या भोवती गराडा असू दे And let them rise in their life. आणि आयुष्यात त्यांना उत्कर्षाला आण. Let them never miss a destiny helper. कधीही त्यांना जे खरेखुरे ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे आहेत त्यांच्याकडनं ते राहून जाऊ नये. त्यांना कळावं, त्यांनी ओळखून घ्यावं, हे मला खरी मदत करणारे आहेत. Yes. Such destiny helpers will come to you from today. असे ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे खरे लोक तुझ्याकडे आजपासून येतील. God will send them to you. देव असे लोक तुझ्याकडे पाठवेल. Keep your eyes open. तुझे डोळे उघडे ठेव. Look out for those people. शोध शोध अशा लोकांची वाट बघ. Maybe they are in the church here कदाचित ते चर्च मध्ये पण असतील right now. आता या वेळेला, Maybe very close to you तुझ्या around. जवळ असतील, फार नेव्हर नो. Maybe you have not responded to them आणि in a correct कदाचित way. आतापर्यंत तू त्यांच्याशी नीट बोलला नसशील.
And maybe they are the destiny आणि helpers. कदाचित तेच तुझ्या ठरलेल्या संकल्पाला मदत करणारे खरे लोक असतील. That's why talk very nicely with everyone. मग सगळ्यांशीच चांगल्या रीतीनं बोला. Somebody will come up to you कोणी ना कोणी तुमच्याकडे येईल and he will be a blessing to आणि you. तो व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद ठरेल. Thank you, Father. धन्यवाद Thank you, दे बाप्पा, तुझे Master. Be आभार. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित Be व्हा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. वा खरा वा शंतो. Please be seated. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा.